हॅलो एव्हरीवन. ग्लोबल ऑनलाईन कन्नडामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 याकरिता मोस्ट इम्पॉर्टंट 200+ MCQ प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे MCQ प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. एक्झामिनेशनमध्ये आपल्याला नक्कीच यातून प्रश्न रिपीटेड फॉर्ममध्ये येताना दिसून येईल. त्यामुळे हा व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत बघा. याचा एक्झामिनेशनला आपल्याला नक्कीच फायदा होताना दिसून येईल. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये आता कमी कालावधी राहिलेला आहे. या कमी कालावधीमध्ये आपल्याला MCQ प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी पेपर 1चं कंप्लीट 5000+ MCQची PDF अवेलेबल आहे. या MCQ PDFमध्ये आपल्याला प्रत्येक युनिटवर आधारित 500 MCQज दिसून येईल. अशा स्वरूपाचे टोटल 5000+ MCQज आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. याला प्राप्त करण्याची फीज मात्र 699 आहे. ही PDF प्राप्त करण्यासाठी ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि या MCQची प्रॅक्टिस करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 याकरिता पेपर 2चे कंप्लीट कोर्सेसचे नवीन बॅचेस सुरू झालेले आहे. या बॅचेसला जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर स्क्रीनवर विजिबल आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण टॉप क्वेश्चन्स जे आहे ते डिस्कस करीत आहोत. सो क्वेश्चन फर्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? सो ऑप्शन ए आहे 15 डिसेंबर, ऑप्शन बी आहे 16 सप्टेंबर, ऑप्शन सी आहे 18 सप्टेंबर आणि ऑप्शन डी आहे 14 सप्टेंबर. सो आंतरराष्ट्रीय ओझोन डे आपण ओझोन डे बघतो 16 सप्टेंबरला सेलिब्रेट करतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन दुसरा, शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 10 सप्टेंबर, ऑप्शन बी 1 सप्टेंबर, ऑप्शन सी 15 सप्टेंबर आणि ऑप्शन डी आहे 5 सप्टेंबर. सो आपण शिक्षक दिवस कधी साजरा करतो? सो आपण शिक्षक दिवस साजरा करीत असतो 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबर हा आपण बघतो की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जयंती या निमित्ताने आपण 5 सप्टेंबर हा दिवस जो आहे शिक्षक दिवस म्हणून साजरा करीत असतो. सो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन क्वेश्चन 3 आहे आपला, जागतिक कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो? तर ए आहे 2 फेब्रुवारी, ऑप्शन बी आहे 5 फेब्रुवारी, ऑप्शन सी आहे 3 फेब्रुवारी आणि ऑप्शन डी आहे 4 फेब्रुवारी. सो जागतिक कॅन्सर दिवस जे आहे ते आपण सेलिब्रेट करीत असतो 4 फेब्रुवारीला. का बरं? कारण कॅन्सरच्या धोक्याविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावे, कॅन्सरचे लक्षणे, बचाव या संबंधित लोकांना एक प्रकारचं जागृत करण्यासाठी आपण 4 फेब्रुवारी हा कॅन्सर दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. क्वेश्चन 4 आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 4 जून, ऑप्शन बी आहे 2 जून, ऑप्शन सी 5 जून आणि ऑप्शन डी आहे 1 जून. सो जागतिक पर्यावरण दिवस आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे 5 जून. 5 जूनला आपण जागतिक पर्यावरण दिवस सेलिब्रेट करतो. का बरं आपण सेलिब्रेट करणार पर्यावरण दिवस? कारण पर्यावरणाचं रक्षण आणि त्यांचं संरक्षणासाठी आपण बघतो की दरवर्षी जे आहे 5 सप्टेंबरला आपण जागतिक पर्यावरण दिवस सेलिब्रेट करीत असतो. या जागतिक पर्यावरण दिवसला सुरुवात जे आहे प्रथमतः 1973 पासून होताना आपल्याला दिसून येते आणि तेव्हापासून आपण दरवर्षी बघतो की 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण म्हणजे पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट वन क्वेश्चन 5 आहे, जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? आता यामध्ये आहे ऑप्शन ए 24 मार्च, ऑप्शन बी आहे 23 मार्च, ऑप्शन सी आहे 21 मार्च आणि डी आहे 22 मार्च. सो जागतिक पर्यावरण दिवस आपण सेलिब्रेट करीत असतो 23 जूनला. ठीक आहे. सो जागतिक हवामान दिवसची सुरुवात कधीपासून झालेली आहे असा प्रश्न आला तर 1961 पासून आपण जागतिक हवामान दिनाची सुरुवात होताना पाहतो आणि याची स्थापना म्हणजे निर्मिती जी आहे या संघटनेचं झालं आहे 23 मार्च 1961 मध्ये. तेव्हापासून आपण जागतिक हवामान दिवस हा 23 मार्चला सेलिब्रेट करीत असतो. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन 6 आहे, जागतिक मातृभाषा दिन आपण कधी सेलिब्रेट करतो? ए आहे 21 फेब्रुवारी, ऑप्शन बी आहे 24 फेब्रुवारी, ऑप्शन सी 22 फेब्रुवारी आणि ऑप्शन डी 23 फेब्रुवारी. सो जागतिक मातृभाषा दिन आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? सो आपण बघतो की 21 फेब्रुवारी हा दिवस आपण जागतिक मातृभाषा दिवस म्हणून
सेलिब्रेट करतो. का बरं? कारण विविध भाषा आणि सांस्कृतिक विविधता म्हणजे भाषिक वाद जो आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याविषयी जागृती करण्यासाठी आपण इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे जे आहे ते आपण सेलिब्रेट करीत असतो. कधी? तर 21 फेब्रुवारी. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन 7. राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण कधी साजरा करतो? ऑप्शन ए आहे 29 ऑगस्ट, ऑप्शन बी आहे 26 ऑगस्ट, ऑप्शन सी 27 ऑगस्ट आणि ऑप्शन डी आहे 28 ऑगस्ट. सो राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? तर 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस जे आहे ते सेलिब्रेट करतो. सो आपण बघतो की महान हॉकीपटू होते मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवसाचा दिवस आहे 29 ऑगस्ट आणि 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिन सेलिब्रेट करतो. क्वेश्चन 8 आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण कधी साजरा करतो? सो राष्ट्रीय विज्ञान दिवस ऑप्शन ए 27 फेब्रुवारी, ऑप्शन बी 28 फेब्रुवारी, ऑप्शन सी 26 फेब्रुवारी आणि ऑप्शन डी आहे 29 फेब्रुवारी. सो राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण सेलिब्रेट करीत असतो 28 फेब्रुवारीला. ठीक आहे. सो 28 फेब्रुवारी आपण बघतो की चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी जे आहे यांचं जे कार्य आहे यांना मध्यनजर ठेवून आपण 28 फेब्रुवारी 1928 पासून जे आहे यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आपल्याला दिसून येतं. तर यानंतर 28 फेब्रुवारी पासून आपण काय करतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस हा सेलिब्रेट करीत असतो. नॅशनल सायन्स डे याला म्हणतात. क्वेश्चन 9 आहे जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 10 एप्रिल, ऑप्शन बी आहे 8 एप्रिल, ऑप्शन सी आहे 7 एप्रिल आणि ऑप्शन डी आहे 9 एप्रिल. सो जागतिक आरोग्य दिन वर्ल्ड हेल्थ डे याला म्हणतात. सो वर्ल्ड हेल्थ डे आपण सेलिब्रेट करीत असतो 7 एप्रिलला. कधी सेलिब्रेट करतो? 7 एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन सेलिब्रेट करीत असतो. जेणेकरून बघा 1948 पासून जागतिक आरोग्य संघटनेने जे आहे आरोग्य दिन म्हणजे पहिल्यांदा सेलिब्रेट केलेला. ठीक. सो अशा प्रकारे 7 एप्रिल. नेक्स्ट आहे क्वेश्चन 10. जागतिक पृथ्वी दिन कधी सेलिब्रेट केला जातो किंवा कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 21 एप्रिल, ऑप्शन बी आहे 24 एप्रिल, ऑप्शन सी आहे 22 एप्रिल आणि ऑप्शन डी आहे आपला 23 एप्रिल. सो जागतिक पृथ्वी दिवस आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? सो आपण 22 एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस वर्ल्ड अर्थ डे याला म्हणतो आपण. सो 22 एप्रिलला सेलिब्रेट करतो. तर याचा एक उद्देश काय आहे? तर जगभरातील पर्यावरण रक्षण या उद्देशाला समोर ठेवून जागतिक पृथ्वी दिवस 22 एप्रिलला 1970 पासून याला सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन 11. जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 23 मार्च, ऑप्शन बी 22 मार्च, ऑप्शन सी 25 मार्च आणि ऑप्शन डी आहे आपला 24 मार्च. सो जागतिक जल दिन आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? तर 22 मार्चला आपण जागतिक जल दिन सेलिब्रेट करतो. वर्ल्ड वॉटर डे आपण सेलिब्रेट करीत असतो. ओके. सो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन 12. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तर ऑप्शन ए आहे 14 डिसेंबर, ऑप्शन बी आहे 11 डिसेंबर, ऑप्शन सी आहे 12 डिसेंबर आणि ऑप्शन डी आहे आपला 13 डिसेंबर. सो राष्ट्रीय ऊर्जा दिवस जे आहे ते आपण 14 डिसेंबरला सेलिब्रेट करतो. सो ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे 14 डिसेंबर. ओके. सो यामध्ये आपण बघतो की ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या संवर्धनासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन 13 आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 25 जून, ऑप्शन बी 22 जून, ऑप्शन सी 21 जून आणि ऑप्शन डी आहे आपला 23 जून. सो 21 जून जे आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण काय करीत असतो? सेलिब्रेट करीत असतो. आता याला सुरुवात कधी झाली तर लक्षात घ्या 27 सप्टेंबर 2014 ला संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये आपण बघतो की 21 जून 2015 हा दिवस जो आहे प्रथमतः योग दिवस म्हणून काय करण्यात आला? योगा इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. कधी? 2015 मध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन 14. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कोणत्या दिवशी आपण साजरा करतो? ऑप्शन ए 10 डिसेंबर, ऑप्शन बी 30 जानेवारी, ऑप्शन सी आहे 2 ऑक्टोबर आणि डी आहे 23 मार्च. सो नॉन व्हायलेंट
डे जे आहे आपण सेलिब्रेट करत असतो 2 ऑक्टोबरला. ठीक आहे. कारण 2 ऑक्टोबर मध्ये आपण काय बघतो की महात्मा गांधीजींचा जन्मदिवस असतो है ना, आणि हे अहिंसेचे समर्थक आपल्याला दिसून येते. यातूनच आपण 2 ऑक्टोबर हा दिवस अहिंसा दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. 15 क्रमांकाचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिन डॅश या रोजी साजरा केला जातो. ए आहे 15 जानेवारी, बी आहे 25 जानेवारी, सी आहे 15 फेब्रुवारी आणि डी आहे 25 फेब्रुवारी. सो आपण बघतो की आंतरराष्ट्रीय मतदार नॅशनल वोटर डे आपण सेलिब्रेट करीत असतो 25 जानेवारीला. कधी सेलिब्रेट करतो? 25 जानेवारीला आपण सेलिब्रेट करीत असतो. सो नेक्स्ट वन 16 क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? सो ए आहे 12 जुलै, बी आहे 15 डिसेंबर, सी आहे 12 जानेवारी आणि डी आहे 12 नोव्हेंबर. सो भारतात राष्ट्रीय युवा दिन आपण सेलिब्रेट करीत असतो 12 जानेवारीला, कारण 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे, 12 जानेवारी 1863. ओके, चला. सो 17 क्रमांकाचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय श्रम दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 मे, ऑप्शन बी आहे 4 मे, ऑप्शन सी आहे 3 मे आणि डी आहे 31 मे. ठीक आहे. सो आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सेलिब्रेट करीत असतो 1 मेला आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाला सुरुवात झालेली आहे 1886. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे 18 क्रमांकाचा प्रश्न, भारतात कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणजे किसान दिवस आपण साजरा करीत असतो? सो यामध्ये ऑप्शन ए आहे 20 डिसेंबर, ऑप्शन बी 21 डिसेंबर, ऑप्शन सी 22 डिसेंबर आणि ऑप्शन डी आहे 23 डिसेंबर. सो किसान डे आपण बघतो की आपण कधी सेलिब्रेट करतो? 23 आपण डिसेंबर बघतो. का बरं 23 डिसेंबरच असेल? तर लक्षात घ्या, हा दिवस जो आहे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंती निमित्त आपण जे आहे 23 डिसेंबर हा जे आहे कारण बघा शेतकरी नेते होते आणि 23 डिसेंबर 1978 रोजी त्यांनी किसान ट्रस्टची स्थापना केलेली आहे ना. यातूनच 23 सप्टेंबर हा शेतकरी दिवस किसान दिवस म्हणून आपण काय करतो? सेलिब्रेट करतो. नेक्स्ट वन आहे 19 क्रमांकाचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करीत असतो आपण? 10 फेब्रुवारी, बी आहे 11 फेब्रुवारी, सी आहे 12 फेब्रुवारी आणि डी आहे 13 फेब्रुवारी. सो भारतात नॅशनल वुमन्स डे आपण 13 फेब्रुवारीला सेलिब्रेट करीत असतो ना. सो योग्य उत्तर आहे 13 फेब्रुवारी. नेक्स्ट वन आहे 20 क्रमांकाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आपण कधी सेलिब्रेट करतो? बघा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फरक आहे म्हटलं. ठीक आहे, म्हणून लक्षात घ्या, हा 20 क्रमांकाचा प्रश्न आहे की 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन आपण बघतो. बघा इथे थोडा लक्ष द्या, राष्ट्रीय महिला दिन 13 फेब्रुवारी, कारण सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे. सो तो दिवस आपण राष्ट्रीय महिला दिन सेलिब्रेट करणार. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस ऑप्शन ए आहे 8 मार्च, ऑप्शन बी आहे 2 मार्च, ऑप्शन सी आहे 17 मार्च आणि डी आहे 20 मार्च. सो आपण बघतो की आंतरराष्ट्रीय महिला दिवस आता रिसेंटली आपण 8 मार्चला सेलिब्रेट आहे ना. सो 8 मार्च हा काय आहे? आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करीत असतो. सो अशा पद्धतीने टॉप 2016 मध्ये नवीन शैक्षणिक धोरणांची उत्क्रांती समितीचा आपला अहवाल कोणत्या अध्यक्षतेखाली सादर केला? ए आहे स्वर्गीय श्री TS.R. सुब्रमण्यम, बी आहे डॉक्टर KC कस्तुरीरंगन, सी आहे रीना रे आणि डी आहे संजय धोत्रे. आता बघा 2016 विचारलेला आहे. ठीक आहे. सो 2016 मध्ये आपण बघतो की नवीन शैक्षणिक धोरणाचं जे पूर्णतः अहवाल होता तो सादर केलेला होता श्री TS सुब्रमण्यम यांनी. म्हणजे ऑप्शन ए आपले योग्य आहे. का बरं? कारण 2016 मध्ये आपण बघतो की माजी कॅबिनेट सचिव सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली नव्या शैक्षणिक धोरणाची काय झाली? समिती तयार झाली आणि यांनी आपलं धोरण जे आहे म्हणजे एक 2016 मध्येच इनपुट एक ड्राफ्ट तयार झालेले होते ज्याचे अध्यक्ष सुब्रमण्यम होते. क्वेश्चन 2 आहे NEP 2020 नुसार सध्याचं 10+2 शैक्षणिक मॉडेलची विभागणी नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम प्रणालीच्या आधारे केली जाईल असे म्हटले जाते. काय आहे ती नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाची पद्धत? सरळ सरळ स्ट्रक्चर विचारलेला आहे की अगोदर 10+2+3 चा फॉर्म्युला अप्लाय केला जायचं, बट आता कोणता फॉर्म्युला 2020 एज्युकेशन पॉलिसी अनुसार देण्यात आलेला आहे?
सो लक्षात घ्या, इथे आपण बघतो ऑप्शन ए 3+4+4+5, ऑप्शन बी आहे 5+3+3+4, ऑप्शन सी आहे 4+3+3+5 आणि ऑप्शन डी आहे 5+4+3+3. सो न्यू एज्युकेशन पॉलिसीने 5+3+3+4चा फॉर्म्युला आपल्याला दिलेला दिसून येतं. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षकांना मातृभाषा, स्थानीय किंवा प्रादेशिक भाषेत कोणत्या वर्गापर्यंत धडे शिकवण्यात भर देण्यात आलं? ए आहे वर्ग 3री, बी आहे वर्ग 4थी, सी आहे वर्ग 5वी आणि डी आहे वरील पैकी काहीही नाही. ठीक आहे. सो 2020 एज्युकेशन पॉलिसी मध्ये आपण काय बघतो की मातृभाषातून शिक्षण देण्याचं एक रिकमेंडेशन आपल्याला देण्यात आलेली आहे. का बरं? तर ही कोणत्या वर्गापासून? तर 4थ्या वर्गापासून सॉरी 5व्या वर्गापासून आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण 5वीला जाणार त्यावेळी मातृभाषा प्रादेशिक भाषामध्ये एज्युकेशन होणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या वर्षापर्यंत अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता 4 वर्षाची इंटिग्रेटेड बीएड ची पदवी आहे? पदवी असणे बंधनकारक असेल, म्हणजे बीएड जे आपलं आहे ते आता 4 वर्षाचं होणार. कुठपर्यंत? तर त्यांनी एक आपल्याला दिसून येते की आपल्याला एक जे आहे टाइम पिरियड पर्टिक्युलर दिलेला आहे. कोणता? तर ए 2021, बी 2025, सी आहे 2028 आणि डी आहे 2030. ओके. सो यामध्ये आपण काय बघतो तर बीएड साठी म्हणजे 4 वर्षाचं बीएड कधीपासून होणार आहे? तर 2030 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बंधनकारक सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. नंतरचा प्रश्न आहे, जून 2017 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या NEP 2020च्या मसुद्यांचे अध्यक्ष कोण होते? ए आहे वसुधा कामत, बी आहे डॉक्टर के कस्तुरीरंगन, सी आहे KG अल्फोन्स आणि डी आहे राम शंकर कुरिल. आता बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ठीक आहे, जून 2017 मध्ये विचारलेला आहे, स्थापन झालेल्या मसुद्याचे अध्यक्ष कोण? तर ते कोण होते? डॉक्टर के कस्तुरीरंगन, ऑप्शन बी. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार उच्च शिक्षण संस्थांमधील सकल नोंदणी प्रमाण किती टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले? ए 25%, बी 30%, सी आहे 40% आणि डी आहे 50%. आता बघा, जीडीपी जे आहे ते वाढवण्याचं सांगितलेलं आपल्याला दिसून येते न्यू एज्युकेशन पॉलिसी अनुसार. ठीक आहे. सो हे किती टक्के वाढवण्यात येणार? सकल नोंदणी प्रमाण जे आहे, ठीक आहे, ग्रॉस इन्व्हायरमेंट रेशिओ जे आहे ते आपल्याला दिसून येते की 50% वाढवण्यासाठी सांगितलेले आहे. तर ऑप्शन डी आपला योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये MHRD द्वारे डॅशची स्थापनाची मागणी करण्यात आली. MHRD द्वारे कशाची स्थापना करण्याची मागणी करण्यात आलेली? ए आहे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावरील राष्ट्रीय अभियान, बी आहे उच्च आयोगाचे शिक्षण, सी आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि डी आहे वरील पैकी काहीही नाही. ओके. सो अशा प्रकारे आपण बघतो की नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात यावी अशा प्रकारचं डिमांड, मागणी जी आहे 2020 एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव नॅकने काय नाव आहे? ए आहे NTA, बी आहे परक, सी आहे UGC आणि डी आहे नॅक. तर बघा, यामध्ये आपण काय बघतो की 2020 एज्युकेशन पॉलिसीमध्ये राष्ट्रीय मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन करण्यासाठी एक केंद्र स्थापन करण्यात आलेला, ज्याचं नाव आहे परक. तर हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नेक्स्ट आहे, नॅशनल असेसमेंट सेंटरचा उद्देश काय आहे? ए बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, बी आहे UGC साठी प्रश्नपत्रिका तयार करणे, सी आहे निष्कर्ष, मानक, मार्गदर्शक तत्वे निश्चित करणे की ऑप्शन क्रमांक डी प्रश्नपत्रिका सेट करणे आणि परीक्षा घेणे. आपण नॅक बघतो आहे ना, नॅशनल असेसमेंट सेंटर. ठीक आहे. सो नॅक जे आहे त्याच्या स्थापनेचा उद्देश काय आहे? निष्कर्ष, मानक आणि मार्गदर्शन तत्वे निश्चित करणे हे नॅकचा आपल्याला उद्देश दिसून येतं. तर ऑप्शन सी. नेक्स्ट प्रश्न आहे, NEP 2020 अनुसार कोणता वर्ग माध्यमिक स्तराचा समावेश करण्यात आला? सो ए आहे इयत्ता 6वी ते 9वी पर्यंत, बी आहे इयत्ता 9वी पासून 12वी पर्यंत,
सी आहे इयत्ता 6वी पासून तर 8वी पर्यंत आणि ऑप्शन डी आहे 11वी आणि 12वी. आता माध्यमिक स्तर आपण कशाला म्हणणार, तर माध्यमिक एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार 9वी पासून 12वी पर्यंतच्या शिक्षणाला आपण माध्यमिक स्तर म्हणणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कोणत्या दिशेने बदलणार आहे? ए कसे शिकवायचं हे शिकणे, बी आहे रोट शिकण्याची प्रक्रिया, सी आहे अभ्यासक्रम सामग्रीची वाढ आणि डी आहे मानकीकरण. सो यामध्ये आपण बघतो कसे शिकवायचं हे शिकणे या दिशेने 2020 एज्युकेशन पॉलिसी कार्य करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये कशावर भर देण्यात आलेला? 2020 एज्युकेशन पॉलिसी कशावर सगळ्यात जास्त भर देते? सो ए आहे लवचिक बहुस्तरीय गती आधारित शिक्षण, बी आहे मुलांच्या संज्ञानात्मक विकासाची निगडीत, सी आहे राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या मानकीकरणावर, की डी मुलांच्या स्मरण कौशल्याच्या मापनावर. सो हे फोकस करता आपल्याला दिसून येते लवचिक बहुस्तरीय गती आधारित शिक्षणावर, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आपण एका स्तरातून किंवा एका स्ट्रीमतून दुसऱ्या स्ट्रीमला आपण परस्यू करू शकतो, जाऊ शकतोय ना. सो नेक्स्ट वन आहे FLN मिशन डॅश द्वारे कार्यान्वित केले जाईल. ए आहे विदेश मंत्रालय, बी आहे शिक्षा मंत्रालय, सी आहे नीती आयोग आणि डी आहे स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय. सो आपण बघतो की FLN नवीन एज्युकेशन धोरणानुसार जे आहे तळागाळातील मूलभूत संख्यात्मक आणि जे वाचण्याचे समजून घेण्याचे यासाठी म्हणजे वाचून क्षमता वाढवणे, कमीत कमी क्षमता जी आहे ती सुनिश्चित करण्याच्या इंटेन्शनने FLN जे आहे त्याचं स्थापना करण्यात आलं शिक्षा मंत्रालयाद्वारा. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन आपला, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार नॅशनल पूर्ण रूप काय? ECC चे पूर्ण रूप काय? हा प्रश्न बघा इम्पॉर्टंट ठरणार आहे आपल्या एक्झामिनेशन साठी. ओके, प्राथमिक वर्गात काळजी घेणाऱ्या मुलांचे शिक्षण, बी आहे बाल शिक्षणाचे प्राथमिक वर्ग एलिमेंटरी क्लासेस फॉर चाइल्ड एज्युकेशन, सी आहे बाल काळजीसाठी शैक्षणिक वर्ग एज्युकेशन क्लासेस फॉर केअरिंग अर्ली चाइल्डहुड आणि डी आहे बालपणाची काळजी आणि शिक्षण अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. ठीक, सो अशा प्रकारे 2020 एज्युकेशन पॉलिसी मध्ये आपण काय बघतो तर ECC चा समावेश बघतो. यामध्ये अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन असं याचा अर्थ होतं. ठीक आहे, सो चाइल्डहुड केअर म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन याचा फुल फॉर्म आहे ECC चा. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सेकंडली नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नवे शैक्षणिक धोरण खांबावर आधारित आहे. कोणत्या किती खांब आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीचे? तर 5, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 3 आणि ऑप्शन डी आहे 8. किती स्तंभ आहे तर 5 स्तंभ आहे. यामध्ये समता, सुलभता, गुणवत्ता, परवडणे आणि उत्तरदायी असे 5 स्तंभ आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कशावर भर देण्यात आला? ए परीक्षासाठी वाचन, बी आहे स्मरण आधारित शिक्षा, सी आहे अभ्यास आणि ट्रेन आणि डी आहे वैचारिक समजणे. सो वैचारिक कन्सेप्च्युअल म्हणजे कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग हे आपल्याला दिसून येतं, म्हणून वैचारिक समज वाढवणे हे उद्देश आहे. नेक्स्ट आहे देशात संशोधन आणि संशोधनाला चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली जाईल? NRF म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशन, IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सी आहे NMC म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन आणि डी आहे ऑल ऑफ अबाव, नन ऑफ अबाव. सो ए आहे NRF नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात येईल जेणेकरून संशोधनाला चालना मिळेल. मेरूरचं फुल फॉर्म विचारलेला आहे. MERU याचं फुल फॉर्म काय आहे? मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रीडिंग युनिव्हर्सिटी, बी आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च, सी आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च अंडर, डी आहे नन ऑफ अबाव. सो मेरूरचं फुल फॉर्म आपल्याला दिसून येतं मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी. सो ऑप्शन बी सोबत जाणार. नेक्स्ट प्रश्न आहे
की वैद्यकीय आणि निम्न शिक्षण वगळता सर्व उच्च शिक्षणातील एकच संस्था म्हणून कोणता आयोग स्थापन केला? ऑप्शन ए आहे HECI, बी आहे NMC आणि सी आहे मेरू आणि डी आहे नन ऑफ अबव. सो बघा, उच्च शिक्षणासाठी जे आहे आपण बघतो एक संस्था म्हणून HECI म्हणजे आपण बघतो हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. सो क्वेश्चन आहे, संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी त्या संबंधित सारांशात्मक म्हणजे समरी लेखन करण्याला काय म्हणतात? ए आहे संशोधन अहवाल रिसर्च रिपोर्ट, बी आहे संशोधन प्रबंध रिसर्च मॅनेजमेंट, सी आहे संशोधन आराखडा रिसर्च प्लॅन आणि डी आहे वरील पैकी सर्व. सो जेव्हा आपण संशोधनाला सुरुवात करतो आणि त्याचं एक समरी जेव्हा आपण तयार करीत असतो संशोधनाची, तर त्याला म्हटलं जातं रिसर्च प्लॅन, ऑप्शन सी. नेक्स्ट प्रश्न आहे, संशोधनास संदर्भ ग्रंथ सूची लेखन करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? सो आपण बघा विविध बुक्स जे असतात त्यांचा रेफरन्स घेत असतो, म्हणजे एक शोध कार्य करीत असताना खूप सारे बुक आपण वापरत असतो. सो या बुक आपण वापरले हे सांगण्यासाठी संदर्भ सूची असते. तो त्यासाठी आपण कोणती पद्धत वापरणार? ए आहे APA, बी आहे BBA, सी आहे PAT आणि डी आहे APU. सो संदर्भ लेखनासाठी जे आपण स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग यूज करतो त्याला APA म्हणतात, म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन असं याचं फुल फॉर्म होतो. नेक्स्ट वन आहे, नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे? हा प्रश्न टाइप ऑफ संशोधनातून विचारलेला आहे, संशोधनाच्या प्रकार यावर. ए आहे मूलभूत संशोधन, बी आहे उपयोजित संशोधन, सी आहे कृती संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन. सो नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हे बघतो आपण मूलभूत संशोधनाचा उद्देश आहे. मूलभूत संशोधनाला आपण बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च आणि प्युअर रिसर्च या नावाने सुद्धा ओळखतो आणि याचं जे इंटेन्शन असते ते थेरी म्हणजे सिद्धांत डेव्हलप करणे आणि पर्टिक्युलर जर आपण सिद्धांत डेव्हलप करीत आहोत तर या सिद्धांतातून नक्कीच आपल्याला काय मिळतं? नॉलेज मिळतं. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुखर झाले आहे? ए आहे मूलभूत संशोधन, बी उपयोजित संशोधन, सी कृती संशोधन आणि डी सर्वेक्षण संशोधन. सो बघा, कोणत्या संशोधन केल्याने आपण म्हणजे टाइप्स ऑफ रिसर्च वरून हा सेम प्रश्न आहे आणि यामध्ये मानवी जीवन सुखकर करण्यासाठी किंवा मानवी जीवनाच्या समस्यांचं सोल्युशन करण्यासाठी आपण उपयोजित संशोधन करीत असतो, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, धर्म या संबंधित जे आपल्या दैनंदिन समस्या आहे हे सोडवण्यासाठी आपण जे संशोधन करूया त्याला अप्लाइड रिसर्च असं म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, वैयक्तिक पातळीवरील व्यावहारिक समस्यांचे निदान कोणते संशोधन करते? वैयक्तिक पातळीवरील व्यावहारिक समस्यांबद्दल विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे मूलभूत संशोधन, ऑप्शन बी आहे कृती संशोधन, ऑप्शन सी आहे उपयोजित संशोधन आणि ऑप्शन डी आहे प्रायोगिक संशोधन. आता बघा, वैयक्तिक पातळीवरील व्यावहारिक समस्यांचं निदान शोधण्यासाठी आपण काय करणार आहोत? तर जे बघा, एक पर्टिक्युलर जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तर शिक्षण घेत असताना बालकांना वैयक्तिकरित्या समस्या येत असतात आणि ते समस्या शिक्षक सोडवित असतो आणि शिक्षक ते सोडवण्यासाठी काय करणार? कृती करेल, ऍक्शन करेल, म्हणून योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट आहे, दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा संशोधनाचा कोणता विषय होऊ शकतो? ए कृती संशोधन, बी मूलभूत संशोधन, सी उपयोजित संशोधन आणि डी प्रायोगिक संशोधन. आता दिनेशला समजा एखादी समस्या त्रास देत आहे तर त्यासाठी काय करणार? तो तत्काळ ऍक्शन करेल आणि तत्काळ ऍक्शन करण्यासाठी आपण जे संशोधन करतो त्याला कृती संशोधन म्हणतात. त्यामुळे दिनेशला एखादी समस्या होत आहे तर तो सॉल्व्ह करण्यासाठी ऑब्विसली तो काय करणार आहे? ऍक्शन करताना आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट प्रश्न आहे, कृती संशोधनाची कल्पना कोणत्या मानवशास्त्राच्या विचारात अंतर्भूत आहे? म्हणजे डायरेक्ट प्रश्न आहे की कृती संशोधन कोणी दिलेला आहे. ठीक आहे. सो ए आहे कर्ट लेविन, बी आहे गिलफोर्ड, सी आहे BN स्किनर आणि डी आहे जॉन डुई. आता बघा, कृती संशोधनाचा पहिला प्रयोग कोणी केला?
ठीक आहे. सो असा डायरेक्ट प्रश्न आहे की कृती संशोधनात जे आहे कोणत्या मानव्य शास्त्रांचे विचार अंतर्भूत आहे, तर हे आहे आपले कट लेविन. ओके, यांनी जे आहे कोलंबिया यांनी त्याला बनवलेला आहे, म्हणजे कृती संशोधन दिलेला. आणि याला आणखीन डेव्हलप कोणी केलेलं, असं जर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेलं तर तुम्हाला एम कोरे यांचं नाव काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट वन प्रश्न आहे, भारतात राजकीय व्यवस्थेचा विकास हा कोणत्या संशोधन पद्धतीचा विषय आहे. डायरेक्ट प्रश्न हा रिसर्च मेथोडॉलॉजीवर विचारलेला आहे, रिसर्चच्या जे पद्धती आहे यावर हा प्रश्न आहे. ए आहे वृत्त अभ्यास, सायकल स्टडी. बी आहे हिस्टोरिकल रिसर्च, ऐतिहासिक संशोधन. सी आहे सर्वेक्षण विधी, सर्वे मेथड. आणि डी आहे प्रायोगिक विधी, एक्सपेरिमेंटल रिसर्च. सो भारतीय राजकीय व्यवस्थेचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर यासाठी आपण बघा काय म्हटलं आहे, राजकीय व्यवस्था. याचा अर्थ आपल्याला पास्ट मध्ये कशा प्रकारची राजकीय व्यवस्था होती याचा अभ्यास करावे लागेल, आणि पास्ट मधून आपण प्रेझेंट कडे जाणार. याचा अर्थ पूर्वीची राजकीय व्यवस्था आणि आताची राजकीय व्यवस्था याचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. त्यामुळे योग्य उत्तर आपलं बी आहे, ऐतिहासिक संशोधन आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ऐतिहासिक संशोधनात कोणत्या प्राथमिक स्रोत नाही. ए आहे नाणी, बी आहे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, सी आहे ताम्रपट, डी आहे पाठ्यपुस्तक. आता मला सांगा, आपण हिस्टोरिकल रिसर्च यामध्ये दोन प्रकारचं डाटा आपण कलेक्ट करीत असतो. एक आहे प्रायमरी डाटा आणि दुसरा आहे सेकंडरी डाटा. प्राथमिक डाटा म्हणजे काय, असं साधन ज्यांचं माहिती आपण प्रत्यक्ष जाऊन घेत असतो. फॉर एक्झाम्पल ऑफिशियल डॉक्युमेंट्स. ओके, ज्यामध्ये नाणी येतं, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येणार, ताम्रपट येणार, पण पाठ्यपुस्तक हे द्वितीय स्रोत आहे, म्हणजे हे सेकंडरी सोर्सेस मध्ये येतं. त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथे ऑप्शन डी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा संशोधन कार्यकारण संबंधांवर जोर देतो. कार्यकारण संबंध जर जाणून घ्यायचा आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला कॉज आणि इफेक्ट हे पाहावं लागेल, कारण आणि प्रभाव किंवा परिणाम जाणून घ्यावं लागेल. सो खालीलपैकी कोणत्या संशोधनात आपण कार्य कारण संबंधांवर जोर देतो. ए आहे ऐतिहासिक संशोधन, बी आहे वर्णनात्मक संशोधन, सी आहे तत्व ज्ञानात्मक संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन. तर मला सांगा, कोणत्या संशोधनात आपण कॉज आणि इफेक्ट म्हणजे कार्यकारण संबंध याचा अभ्यास करीत असतो. तर हे कॉज आणि इफेक्ट साठी मी तुम्हाला ट्रिकही सांगितले, जिथे कारण आणि प्रभाव आलेलं तिथे ऑब्व्हियसली आपण काय करतो, प्रायोगिक संशोधन करतो. कारण प्रायोगिक संशोधनामध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने जे आहे दोन घटकांमध्ये तुलना केली जाते आणि दोन घटकातील तुलनांचा अभ्यास यामध्ये केला जातो. नेक्स्ट वन आहे, घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा कोणता स्रोत ठरतो. आता बघा, एखादा व्यक्ती ह्या रायगडला भेट देत नाही, पण त्याला रायगड विषयी जाणून घ्यायचं आहे या व्यक्तीला. ठीक आहे, म्हणजे हा रायगडला गेला नाही, पण यांचे मित्र किंवा इतर कोणाकडून त्यांनी काय केलं, रायगड विषयी माहिती करून घेतली. तर याला आपण कोणतं सोर्स म्हणूया. ए प्रायमरी सोर्स, बी आहे सेकंडरी सोर्स, सी आहे प्रायमरी अँड सेकंडरी सोर्स आणि डी आहे प्रामाणिक. तर याला आपण दुय्यम सामग्री म्हणणार आहोत, दुय्यम स्त्रोत याला आपण म्हणणार आहोत. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, ऐतिहासिक संशोधनात खालीलपैकी कोणता क्रम असतो. ए आहे समस्या विधान, गृहीतकांची मांडणी, माहितींचं संकलन, माहितींचं परीक्षण म्हणजे मीमांसा आणि संशोधन निष्कर्ष. ऑप्शन बी आहे गृहीतके, समस्या विधान, माहिती चिकित्सा, माहिती संकलन आणि निष्कर्ष. ऑप्शन सी आहे समस्या विधान, माहिती विश्लेषण, माहिती संकलन आणि निष्कर्ष. ऑप्शन डी आहे समस्या विधान, बाह्य आंतरिक मीमांसा, माहिती संकलन आणि निष्कर्ष. मला सांगा, ऐतिहासिक संशोधनामध्ये सर्वप्रथम आपण समस्या पाहणार, समस्याविषयी आपण गृहीतके मांडूया, नंतर फॅक्ट एकत्रित करूया, फॅक्टची म्हणजे सत्यता तपासून बघणार आणि सरते शेवटी निष्कर्ष काढणार. त्यामुळे योग्य उत्तर इथे आपलं काय होणार, ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट आहे, संशोधनाच्या कोणत्या पद्धतीला वर्णनात्मक संशोधन म्हटले जाते. ए आहे सर्वेक्षण पद्धती, बी आहे प्रायोगिक पद्धती, सी आहे ऐतिहासिक पद्धती आणि डी आहे कृती संशोधन. सो वर्णनात्मक संशोधन पद्धती सर्वेक्षण पद्धतीला म्हणतो, कारण वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा हा एक भाग आहे म्हणून.
नेक्स्ट आहे वर्तमानकालीन घटनांचं वर्णन आणि स्पष्टीकरण करणारी संशोधनाला काय म्हणतात, म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनला डिस्क्राईब करण्यासाठी कोणती संशोधन वापरतो. ए आहे प्रायोगिक संशोधन, बी आहे ऐतिहासिक संशोधन, सी आहे उपयोजित संशोधन आणि डी आहे ओके डी आहे उपयोजित संशोधन. मला सांगा प्रेझेंट सिच्युएशन जर आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी आपण ऑब्व्हियसली वर्णनात्मक संशोधनाचा वापर करीत असतो. यामध्ये वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा एक पार्ट म्हणजे काय आहे, सर्वेक्षण पद्धती आहे, सर्वेक्षण विधी आहे. म्हणून इथे योग्य उत्तर होणार ऑप्शन सी. नेक्स्ट प्रश्न आहे निवडणुकीच्या काळात ठराविक लोकांची मते आजमावून राजकीय पक्षाबाबतची स्थिती वर्तविणे हे कोणत्या प्रकारचे सर्वेक्षणात मोडते. ए आहे नियमित सर्वेक्षण, बी आहे निदानात्मक सर्वेक्षण, सी विवरणात्मक संशोधन आणि डी आहे नमुना सर्वेक्षण. आता बघा निवडणुकीच्या काळामध्ये जर लोकांची मते, आता लोक म्हणजे सगळे पॉप्युलेशन आली आणि सगळ्या पॉप्युलेशनचा आपण मत जर जाणून घ्यायचं आहे तर आपण काय करणार, नमुना करणार, म्हणजे नमुना निवड करणार, सॅम्पल घेणार. सो इथे ऑप्शन डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे ओके नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की भविष्यकालीन निष्कर्षांचे सामान्यीकरण कोणत्या पद्धतीत केले जाते. ऑप्शन ए आहे प्रायोगिक पद्धत, बी आहे कृती संशोधन, सी आहे सर्वेक्षण आणि डी आहे ऐतिहासिक संशोधन. मला सांगा फ्युचर संबंधित कोणती संशोधन पद्धत आहे. ऑब्व्हियसली प्रायोगिक. सो ऑप्शन ए इथे योग्य उत्तर राहणार. त्यानंतरचा प्रश्न आहे हरीशचे वाढणारे वय आणि त्यातील पांढरे केस, होणारे केस या संबंधींचा अभ्यास करण्यासाठी आपण काय करणार आहोत. ए तुलनात्मक पद्धत, बी सहसंबंध पद्धती, सी आहे प्रायोगिक पद्धती आणि डी आहे सर्वेक्षण पद्धती. मला सांगा यामध्ये आपल्याला हरीशचे वाढते वय जर जाणून घ्यायचं आहे तर याचं पूर्वीचे वय आणि आताचे वय जाणून घ्यावे लागेल. सो यासाठी आपण काय पाहणार आहोत, सहसंबंध करणार, सहसंबंध कोरिलेशन जाणून घेणार आहोत. सो म्हणून इथे ऑप्शन ए बी जे आहे योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की शिक्षक आपल्या दैनंदिन अध्यापनातील समस्या दूर करण्यासाठी कोणत्या संशोधनाचा उपयोग करतात. ए प्रायोगिक संशोधन, बी कृती संशोधन, सी ऐतिहासिक संशोधन आणि डी आहे उपयोजित संशोधन. दैनंदिन समस्या जर आपल्याला सोडवायचं आहे त्यासाठी आपण कृती करणार आहोत, ऍक्शन करणार आहोत. ठीक आहे शिक्षकाला. ओके सो बी उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एक संशोधक म्हणून डॅश आपण करतो, तुम्ही इतरांच्या मतावर सहजरित्या विश्वास ठेवणार, बी विश्वास ठेवणार नाही, सत्य निरपेक्षतेने जाणण्याचा प्रयत्न करणार की सत्यतेवर दुर्लक्ष करणार. सो जर आपण रिसर्च करत आहोत तर आपण सत्य निरपेक्षपणे जाणून घे. क्वेश्चन आहे अध्यापनाच्या कोणत्या स्तरावर कल्पना आणि माहिती कॅप्चर करणे आणि पद्धतशीरपणे सादर करणे यावर मुख्य लक्ष केंद्रित केले जाते. ए आहे मेमरी लेवल, बी आहे समजून घेण्याची पातळी, सी परावर्तन पातळी आणि डी आहे स्वायत्त विकास पातळी. आता अध्यापन, आता टीचिंग ॲप्टिट्यूड मध्ये आपण लेवल ऑफ टीचिंग अभ्यास करतो. त्यामधील हा प्रश्न आहे आणि सरळ म्हटलं आहे की कल्पना आणि माहिती आपण स्मरण कुठे ठेवतो. सो ऑब्व्हियसली ऑप्शन क्रमांक ए मेमरी लेवल मध्ये आपण काय करीत असतो, माहिती साठवून ठेवतो किंवा पाठांतर करण्यावर लक्ष देत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापनावरील विविध संशोधनाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या काही मूलभूत शिक्षण क्षमतांची यादी खालीलप्रमाणे आहे, त्यापैकी कोणते वर्तणुकीशी संबंधित क्षमतांच्या क्षेत्रात येतात. ए आहे स्वतःची कार्यक्षमता, बी आहे नियोजन, सी आहे नियंत्रणाचे ठिकाण, डी आहे संवाद साधणे आणि ई आहे लवचिकता. बर सो यामध्ये आपल्याला दिसून येतं की ऑप्शन ए आहे ए आणि बी, ऑप्शन बी बी आणि सी, ऑप्शन सी आहे डी आणि ई आणि ऑप्शन डी आहे बी आणि डी. सो बघा अध्यापनाच्या विविध स्तरावर आपण नियोजन बघतो. ठीक आहे नियोजनासोबत संवाद साधणे, कम्युनिकेशन करणे खूप महत्वाचं आहे. सो इथे आपलं ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट वन आपल्याला प्रश्न दिसून येतात. नेक्स्ट प्रश्न आहे अध्यापनाच्या कोणत्या स्तरावर टीकात्मक, ठीक आहे क्रिटिकल थिंकिंग विचारांना प्रोत्साहन देणे हॉल चिन्ह आहे. ही कोणती लेवल आहे ज्यामध्ये आपण क्रिटिकल थिंकिंग जे आहे ते करीत असतो. सो ए आहे मेमरी लेवल, बी अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग म्हणजे समजून घेण्याची किंवा आकलन पातळी,
3 आहे आपलं सी आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल, प्रतिबिंबित पातळी, की ऑप्शन डी स्वायत्त विकास पातळी. सो आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये काय करीत असतो, एखाद्या टॉपिकबद्दल क्रिटिकल थिंकिंग जी आहे ते करीत असतो. त्यामुळे इथे सी ऑप्शन योग्य आहे. प्रभावी शिक्षणाचे मुख्य वर्तन खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांद्वारे चिन्हांकित केले जाते? सो प्रभावी इफेक्टिव्ह टीचिंग यावर विचारलेला प्रश्न आहे. ए आहे रचना, बी आहे शिक्षण शिक्षण, कार्य अभिमुखता, सी आहे निर्देशात्मक विविधता, डी आहे धडा स्पष्टता आणि ई आहे चौकशी. ऑप्शन बघा, फक्त ए, बी आणि सी. ऑप्शन बी आहे फक्त ए, सी आणि डी. ऑप्शन सी आहे फक्त बी, सी आणि डी आणि डी आहे आपलं फक्त सी, डी आणि ई. आता बघा प्रभावी शिक्षकांचे वर्तन जे आहे त्यामध्ये आपण बघतो की शिक्षक जे आहे टास्क ओरिएंटेड असणं आवश्यक आहे, म्हणजे कार्य अभिमुखता त्यामध्ये असणं आवश्यक आहे. निर्देशनात्मक म्हणजे इन्स्ट्रक्शनल व्हरायटी त्यामध्ये असावी, म्हणजे विविधता असावी आणि सोबतच धडा क्लॅरिटी ऑफ लेसन त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. सो इथे बघा ऑप्शन सी आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, शिक्षणाचा कोणता सिद्धांत अध्यापनाच्या प्रतिबिंबित स्तरांना समर्थन देतो? ऑप्शन ए आहे थेरी ऑफ कंडिशन म्हणजे कंडिशनिंग सिद्धांत, बी आहे मजबूतीकरण सिद्धांत, सी आहे गरज कपात सिद्धांत आणि डी आहे संज्ञानात्मक क्षेत्र. सो अध्यापनाचं प्रतिबिंबित रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे ते आपल्याला कॉग्नेटिव्ह फील्डमध्ये दिसून येतं. त्यामुळे योग्य उत्तर आहे आपला ऑप्शन डी. नेक्स्ट आहे खालीलपैकी फील्ड अवलंबित शिकण्याचे वैशिष्ट्ये ओळखा. ए संकल्पना आणि सामग्रींचे जागतिक पैलू ओळखतात, बी तथ्य आणि तत्वांवर लक्ष केंद्रित करतात, सी आहे एकट्याने काम करणे पसंत करतात, डी आहे शिक्षकाकडून मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक मागतो, ई आहे सहकार्य करायला आवडते. ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेले आहेत की फक्त ए, बी आणि सी. ऑप्शन बी आहे ए, डी आणि ई. ऑप्शन सी आहे फक्त बी, सी आणि ऑप्शन डी. डी क्रमांकाचा ऑप्शन आहे फक्त सी, डी आणि ई. सो बघा, फील्ड अवलंबून शिकणाऱ्यांचे वैशिष्ट्ये संकल्पना आणि सामग्रीचे जागतिक पैलू ओळखतात, म्हणजे ए येणार. ठीक आहे. यानंतर आपण बघतो की शिक्षकाकडून मार्गदर्शक आणि प्रात्यक्षिक म्हणजे करून दाखवण्यात येतं, म्हणून सी पण आहे. इथे आपल्याला दिसून येतं की सी पण डी पण येणार. देन आहे सहकार्य करायला आवडते. ऑब्व्हियसली जर फील्ड वर्क करीत आहोत तर आपण काय करू, सहकार्य करू, म्हणून ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे अध्यापनाचा कोणता स्तर शोधात्मक समज म्हणून देखील नियुक्त केलेला आहे? सो ऑप्शन ए मेमरी लेवल, बी आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग, सी प्रतिबिंबित म्हणजे रिफ्लेक्टिंग आणि डी आहे ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल. सो अध्यापनाचा हा कोणता स्तर आहे, तर हा आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, ज्याला शोधात्मक समज असंही म्हणतात. नेक्स्ट आहे फील्ड स्वतंत्र शिकण्याचे वैशिष्ट्ये. ठीक आहे. ए आहे शिक्षकाकडून मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक मागणे, बी आहे अभ्यासक्रम सामग्रींचं तपशीलवार लक्ष केंद्रित करते, सी आहे स्पर्धा करायला आवडते, डी आहे संकल्पना वैयक्तिक अनुभवाशी संबंधित आहे आणि ई आहे स्वतः किंवा स्वतःशी संबंधित माहिती आयोजित करू शकतो. ऑप्शन बघा ए, बी आणि सी. ऑप्शन बी आहे ए, सी आणि डी. ऑप्शन सी आहे बी, सी आणि ई आणि ऑप्शन डी आहे फक्त सी, डी आणि ऑप्शन ई. सो योग्य उत्तर इथे आहे ऑप्शन बी. यामध्ये बघा शिक्षकाकडून मार्गदर्शन आपल्याला फील्ड वर्कमध्ये मिळतं. फील्ड वर्कमध्ये प्रात्यक्षिक आपल्याला गोष्टी दिसून येतात. स्पर्धा करायला आवडते कारण कॉम्पिटिशन समोरच असेल. आणि डी मध्ये बघा की संकल्पना वैयक्तिक अनुभवाशी. आता बघा फील्ड वर्क करीत असताना आपल्या स्वतःला अनुभव सुद्धा येणार आहे ना. चला नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अध्यापनाचे परिणामकारकतेचे प्रमुख वर्तन म्हणून संशोधनातून स्पष्ट होते? ए विद्यार्थ्यांना कल्पना आणि योगदान वापरणे, बी आहे रचना, सी आहे शिक्षक कार्याभिमुखता आणि डी आहे शिक्षक प्रभावितता. सो आपण बघतो की परिणामकारक वर्तन ठीक आहे अध्यापनात विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि योगदान वापरणे. ऑप्शन ए आपल्याला इथे योग्य आन्सर दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे की खालीलपैकी यादीत अप्रत्यक्ष
अप्रत्यक्ष शिकवण्याची रणनीती ओळखायची आहे. ए आहे लक्ष वेधून घेणे, विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टांची माहिती देणे आणि उत्तेजक सामग्री सादर करणे. बी आहे उदाहरणे आणि गैर उदाहरणांद्वारे संकल्पना तयार करणे. सी आहे स्पष्टीकरण आणि उदाहरण आणि सराव. चौथा आहे आपला पेअर शेअर तंत्रासह समस्या समाधान सादरीकरण. पाचवा आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवातील संदर्भ वापरण्यास प्रोत्साहित करणे. ऑप्शन बघा 2, 4, 5, ऑप्शन बी 1, 2, 3, ऑप्शन सी 2, 3 अँड 4 आणि ऑप्शन डी आहे 3, 4 अँड 5. सो या ठिकाणी आपण काय बघतो, तर आपल्याला अप्रत्यक्ष शिकवण्याची रणनीती बघायचं आहे, तर ज्यामध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्दिष्ट माहीत असावे. ठीक आहे, हा एक ऑप्शन आपल्याला योग्य वाटतं, त्यामुळे ए येणार. ठीक आहे, ऑप्शन बी बघा. त्यानंतर उदाहरणे आणि गैर उदाहरणांद्वारे संकल्पना तयार करणे आणि सोबतच स्पष्टीकरण, उदाहरण आणि सराव. सो इथे आपल्याला ऑप्शन बी जे आहे योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट वन प्रश्न आहे, चला नेक्स्ट वन आपण बघतो, शब्दापेक्षा अधिक उद्बोधक आणि विस्तृत व संघटना आणि विचारांना चालना देण्यासाठी अधिक अचूक आणि प्रभावी अशा प्रतिमा वापरणाऱ्या तंत्रांचे नाव काय आहे? विचार मंथन, कथा बोर्डिंग, सी आहे सिनेस्टिक्स आणि माइंड मॅपिंग. सो आपल्याला दिसून येतं की ऑप्शन बी कथा बोर्डिंग जे आहे ते अधिक उद्बोधक आहे विचारांना प्रकट करण्यासाठी. नेक्स्ट आहे स्वयंप्रभा प्रक्षेपण आणि प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपग्रहाला काय म्हणतात? एडुसेट उपग्रह, बी आहे जी सेट 15 उपग्रह, सी आहे जी सेट 3 उपग्रह आणि एस पी एडू 15 उपग्रह. सो आपण स्वयंप्रभा जे 40 चॅनलांचा संग्रह आहे त्याला प्रक्षेपणासाठी जी सॅट 15 उपग्रह जे आहे याचा आपण काय करीत असतो, उपयोग करीत असतो. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. ठीक, नेक्स्ट वन आहे, खालीलपैकी कोणते अध्यापनाचे सर्वोच्च स्तर आहे? ए स्मृती लेवल, बी आहे समजून घेणे, सी आहे चिंतनशील स्तर आणि डी आहे रिफ्लेक्टिव्ह आणि डी आहे विचार करणे. सो सर्वोच्च कोणतं स्तर आहे? ठीक आहे, हायेस्ट लेवल ऑफ टीचिंग. सो आपल्याला स्मृती स्तर लिस्ट थॉटफुल दिसून येते आणि थॉटफुल आहे चिंतनशील स्तर. ऑप्शन सी आपल्याला इथे योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, किशोरवयीन मुलांची कोणती वैशिष्ट्ये आहे? प्रौढ नियंत्रणापासून वाढती स्वातंत्र्य, बी जलद शारीरिक बदल, सी आहे भावनात्मक दृष्ट्या परिपक्व, डी आहे तर्कशुद्धपणे कार्य करणे, ई आहे समवयस्क गटांसह क्रियाकलापांवर लक्ष देणे. यामधून आपल्याला योग्य उत्तरांचा चयन करायचा आहे. ठीक आहे, चला सो बघा इथे आपण बघतो की ऑप्शन ए बी आणि सी. ठीक आहे, तर ऑप्शन बी मध्ये बघा आपल्याला बी सी आणि डी दिसून येतं. यानंतरचा ऑप्शन आहे सी डी आणि ई. नंतर डी ऑप्शन आहे फक्त ए बी आणि ई. आता बघा ह्या पहिला बरोबर आहे. ठीक आहे, प्रौढ नियंत्रणापासून वाढती स्वातंत्र्य, त्यांना स्वातंत्र्य हवं असतं, त्यामुळे ए आपला आन्सर जे आहे ते नक्कीच आहे. जलद शारीरिक त्यांच्यामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसून येतात. भावनिकदृष्ट्या हे परिपक्व नसतात, त्यामुळे सी राहणार नाही. तर्कशुद्धपणे हे कार्य करीत नाही. ठीक आहे, त्यामुळे ई येणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे ना तो आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते दिसून येतं. ठीक, नेक्स्ट वन कडे आपण जाऊया. कोणती पालक शैली आहे ज्यामध्ये पालक शांत दिसतात आणि त्यांच्या मुलाशी त्यांच्या परस्पर संवाद नियंत्रण ठेवतात? ए आहे अधिकृत पालक, बी आहे हुकुमशाही पालक, परवानगी देणारे पालक किंवा ऑप्शन डी पालकांना नाकारणे, उपेक्षा करणे, असंलग्न असणे. ठीक आहे, सो आपण काय बघतो, कोणते पालक शैली आहे ज्यामध्ये पालक शांत दिसतात आणि मुलांशी त्यांचं परस्पर संवादावर नियंत्रित ठेवतात. ठीक आहे, तर हे आपल्याला दिसून येते पालकांचं नाकारणे. ठीक आहे, ऑप्शन डी. नेक्स्ट वन आहे, खालीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती फीडबॅक प्रदान करते जी गैर मूल्यांकनात्मक आहे, ती सूचना देण्यासाठी किंवा दरम्यान येते आणि शिक्षकांना सूचनांचे नियोजन आणि सुधारणा करण्यात मार्गदर्शन करते? ए आहे बेरीज, बी आहे निष्कर्ष संदर्भित,
सी आहे फॉर्मेटिव्ह आणि डी आहे नॉर्म संदर्भित. ओके, सो हे आपल्याला फॉर्मेटिव्ह दिसून येतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक फॉर्मेटिव्ह सतत मूल्यांकनामध्ये आपल्याला फीडबॅक. सो आजचा प्रश्न आहे, परिकल्पना म्हणजे डॅश. ए समस्यांच्या निराकरणाबाबत तात्पुरते विधान, बी आहे संशोधनाचे धैर्य दर्शवणारे विधान, सी पूर्व संशोधनावर आधारित विधान आणि डी निष्कर्ष संदर्भातील विधान. सो परिकल्पना हायपोथेसिस याचा अर्थ काय होतं, हे संभावित उत्तर असतं, म्हणजे समस्येच्या निराकरणाबाबत तात्पुरते विधान आहे. नेक्स्ट आहे कार्योत्तर संशोधन म्हणजे पोस्ट फॅक्टो रिसर्च म्हणजे काय होत असतं. ए आहे घटना घडल्यानंतर संशोधन करणे, बी आहे घटना घडण्यापूर्वी संशोधन करणे, सी आहे घटना घडत असताना संशोधन करणे आणि ऑप्शन डी आहे घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन संशोधन करणे. सो कार्योत्तर संशोधन म्हणजे पोस्ट फॅक्टो रिसर्च जे आहे, एखादी पर्टिक्युलर घटना घडल्यानंतर आपण काय करीत असतो, संशोधन करीत असतो. म्हणून इथे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. एखादी घडल्यानंतर जे संशोधन आपण करणार त्याला कार्योत्तर संशोधन म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे, प्रत्यक्षवाद दृष्टिकोनाचा जनक खालीलपैकी कोण आहे. पॉझिटिव्हिझम अप्रोच आपण बघतो है ना. सो त्यांचं जनक कोण आहे, ऑप्शन ए जॉन ड्यूई, बी आहे जॉन मिल, सी आहे ऑगस्ट काम्ट आणि डी आहे जॉर्ज डार्विन. सो प्रत्यक्षवादाचे जनक आहे ऑगस्ट काम्ट है ना. ओके, नेक्स्ट वन आहे, खालील कोणत्या संशोधनात व्यक्तिनिष्ठ दोष आढळून येत नाही है ना. व्यक्तिनिष्ठ दोष कुठे आपल्याला दिसून येत नाही, असा आपल्याला सरळ सरळ प्रश्न आहे. आता व्यक्तिनिष्ठ दोष म्हणजे काय, म्हणजे आपल्या भावना, आपले विचार, आपले वैयक्तिक जे अनुभव आहे ते जर आपल्या संशोधनाला प्रभावित करत असेल, किंवा आपण आपले पर्सनल ओपिनियन जेव्हा एखाद्या टॉपिक विषयी द्यायला सुरुवात करतो त्याला व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन असे म्हणतात. सो ऑप्शन ए आहे संख्यात्मक संशोधन, बी आहे गुणात्मक संशोधन, सी विश्लेषण आणि डी आहे व्यक्ती अभ्यास पद्धती. सो यामध्ये व्हेरी करेक्ट आन्सर आहे संख्यात्मक. आता न्यूमेरिकल रिसर्च जो आहे तो आपल्याला व्यक्तिनिष्ठ दोष यामध्ये आढळून येत नाही, कारण हा बेस ऑन नंबर असतो. काय असतो, बेस ऑन नंबर असतो आणि नंबर मध्ये चुका आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट आहे, मानवी आंतरक्रियांच्या गुंतागुंतींचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी कोणता संशोधन उपयुक्त आहे. ए आहे प्रायोगिक संशोधन, बी संख्यात्मक संशोधन, सी गुणात्मक संशोधन आणि डी प्रत्यक्षवादी संशोधन. सो मानवी आंतरक्रियांचं जर गुंतागुंत आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, गुणात्मक संशोधन करूया. कारण पर्टिक्युलर मानवी समाज यामध्ये असणारे रिलेशन हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आपण त्यांचं गुणदर्शन करणार, आणि जेव्हा आपण गुणांचा अभ्यास करतो त्या संशोधनाला गुणात्मक संशोधन म्हणतात. त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट वन आहे, दोन अध्यापन पद्धती यशस्वी आणि अपयशाचे कारणे शोधण्यासाठी संशोधनाचा कोणत्या प्रकार किंवा कोणत्या पद्धतीचा वापर करता येईल, उपयोग करता येईल. ए आहे सर्वेक्षण पद्धती, बी आहे प्रायोगिक पद्धती, सी सहसंबंध पद्धती आणि डी तुलनात्मक कार्यकारण. तर मला सांगा, जेव्हा आपल्याला दोन अध्यापन पद्धती, आता ही एक पद्धत, ठीक, ही आपली दोन पद्धत, यामध्ये जर आपण अपयश आले, ठीक आहे, म्हणजे फेल झालो आपण, तर हे फेल होण्याचं आपल्याला काय करायचं आहे, रिझन जाणून घ्यायचं आहे. आता रिझन जाणून घ्यायचं आहे तर ए आणि बी मध्ये आपल्याला काय करावी लागेल, तुलना करावी लागेल. म्हणून व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट आहे, एक परिकल्पना ज्यामध्ये शून्य, फरक किंवा निष्कर्ष आणि त्यांचे काल्पनिक मूल्य यांच्यात कोणताही फरक नसतो. आता परिकल्पनामध्ये बघा, एक जे आपलं हायपोथेसिस आहे, या हायपोथेसिस मध्ये शून्य संबंध आहे. काय आहे, शून्य संबंध आहे. तर त्याला आपण काय म्हणूया, सोपी कल्पना म्हणूया, दिशात्मक कल्पना म्हणूया, स्क्लेअर परिकल्पना म्हणूया की शून्य परिकल्पना म्हणूया. सो मला सांगा, जर आपले दोन संभावित उत्तर आहे किंवा एखाद्या समस्येच्या निराकरणा करण्यासाठी आपण काय करीत आहोत, जे आपलं कॉज कारण आणि परिणाम किंवा जे आपले व्हेरिएबल्स आहे, व्हेरिएबल्स ए और व्हेरिएबल्स बी, या दोघांमध्ये कोणतेही संबंध नाही, म्हणजे दोघांचे संबंध शून्य आहे. म्हणून इथे काय असेल, शून्य परिकल्पना, झिरो हायपोथेसिस असेल. नेक्स्ट वन आपण बघतो, परिकल्पना जी शून्य परिकल्पनाला पर्याय आहे
डॅशद्वारे दर्शवले जाते. H0, B आहे H1, C आहे स्टॉप आणि D आहे H सिम्बॉलिक आणि O. तर सॉरी शून्य. ठीक आहे. ओके. सो मला सांगा की परिकल्पना जी शून्य याला पर्यायी असते म्हणजे त्याचे बिलकुल अपोजिट जे असणार त्याला आपण काय म्हणतो H1 म्हणतो. ठीक आहे. म्हणून इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट वन आपण पाहतो हायपोथेसिस टेस्टिंग ही कोणत्या प्रकारच्या संशोधनाची मुख्य संकल्पना आहे. ए प्रायोगिक संशोधन, बी आहे ऐतिहासिक संशोधन, सी आहे सर्वेक्षण संशोधन आणि डी आहे व्याख्यात्मक संशोधन. सो हायपोथेसिस टेस्टिंग जे आहे गृहीतकांची चाचणी आपण कुठे बघतो तर प्रायोगिक संशोधनामध्ये. म्हणून योग्य उत्तर आपलं ए आहे. नेक्स्ट आहे जेव्हा शून्य परिकल्पना खोटी आहे म्हणजे रिजेक्ट झाली असेल आणि आपण ते काय करीत आहोत नाकारण्यात अपयशी झालो. ठीक आहे. तेव्हा याला कोणत्या प्रकारची त्रुटी आपण म्हणणार म्हणजे टाइप्स ऑफ एरर्स यावर हा प्रश्न आहे. तर जर आपली परिकल्पना शून्य म्हणजे असत्य आहे तरीही ते नाकारता येत नाही तर याला आपण म्हणणार टाइप ए, बी आहे टाइप 2, सी आहे टाइप 1 आणि टाइप 2, सी आहे टाइप 1 आणि टाइप 2 ही नाही. सो याला टाइप एरर 1 म्हणतात. काय म्हणतात याला एरर 1. ज्यावेळी जी आपली हायपोथेसिस आहे ती खोटी आहे. ठीक आहे. पण त्याला आपण खोटी असूनही त्याला नाकारू शकत नाही तर याला म्हणा टाइप 1. ओके. नेक्स्ट आहे शोध नैतिकता यामध्ये काय समाविष्ट नाही. ए इमानदारी, बी आहे व्यक्तिनिष्ठ, सी आहे न्यायनिष्ठ आणि डी आहे वस्तुनिष्ठ. सो लक्षात घ्या आपण बघतो की संशोधनाचा जे आपलं नैतिकता आहे त्यामध्ये जर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जे तथ्य आहे त्यावर आधारित आपल्याला फॅक्ट मांडायला पाहिजे. न्यायपूर्ण आपल्याला व्यवहार करावा, इमानदारीने आपल्याला शोध करायला हवं. पण व्यक्तिनिष्ठ म्हणजे पर्टिक्युलर पर्सनचं ओपिनियन होतं त्यामुळे शोध नैतिकतेमध्ये व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाला महत्त्व नाही. नेक्स्ट आहे संशोधनाच्या दृष्टिकोन वाढवण्यासाठी काय उपयुक्त ठरतात. ए संशोधन कार्यशाळा, बी संशोधन चर्चासत्रे, सी आहे संशोधन परिषदे आणि डी आहे आपला ओके. त्यानंतर बघा ओनली ए, ओनली बी, ओनली सी आणि ऑप्शन डी आहे ABC. सो संशोधनात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आपण बघतो संशोधन वर्कशॉप, सेमिनार्स अँड काउन्सिलिंग हे तीनही खूप उपयुक्त ठरतात त्यामुळे डी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे संभाव्यता नमुना निवडीचे वैशिष्ट्य काय आहे. ए प्रतिनिधी नमुना निवड होते, बी नमुन्यांचा पर्याप्त आकार असतो आणि सी आहे विश्वसनीय नमुन्याची निवड होते. इथे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे ओनली बी, ऑप्शन सी आहे ए आणि बी आणि ऑप्शन डी आहे ए, बी आणि सी. सो इथे योग्य उत्तर आहे संभाव्यता नमुना. आपण बघतो की हा प्रतिनिधी नमुना असतो, रिप्रेझेंट करीत असतो, यामध्ये पर्याप्त आकार असतो. ठीक आहे. आणि विश्वसनीय नमुन्यांची यामध्ये निवड होतात त्यामुळे डी आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन आहे चांगली संशोधन नैतिकता म्हणजे काय. आपल्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीचे गुणगान करणे, बी आहे PhD किंवा संशोधनाच्या विद्यार्थ्यांकडे विशिष्ट समस्या सोपविणे, सी आहे एखाद्या शैक्षणिक प्रकाशनाकरिता तुम्ही जो संशोधन पत्र लेख लिहित आहात त्यामध्ये गोपनीय मुद्द्यांवर सहकार्यांशी चर्चा करणे, डी आहे एखादा संशोधन लेख एकापेक्षा अधिकांमागे मासिकातून प्रकाशित करणे. तर ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे ज्या टप्प्यात संशोधक आपली निरीक्षणे करतो आणि त्याची नोंद करतो तो टप्पा म्हणजे माहितीचे मापन, बी आहे माहितीचे विश्लेषण, सी माहितीचे सहजीकरण आणि डी आहे माहितीचे संकलन करणे. तर याला आपण म्हणतो माहितीचे संकलन करणे कारण त्यामध्ये आपण काय करणार निरीक्षण करणार आणि नोंद करू. नोंद करणं म्हणजे काय आपण माहिती कलेक्ट करणं होते. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. क्षेत्र अभ्यास पद्धती प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन माहिती मिळवली जाते, बी आहे क्षेत्र अभ्यास समाजातील लोकांशी जवळीक साधण्याचा अचूक माहिती याद्वारे आपल्याला मिळवता येतो. सो इथे ऑप्शन ए ओनली फक्त एक, बी आहे ओनली बी, सी आहे ए आणि बी दोनही आणि डी यापैकी नाही. तर क्षेत्र अभ्यास मध्ये दोनही स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. नेक्स्ट वन बघा संशोधनात
माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे फायदे, माहितीचं संग्रहित करता येते. बी, वेळ आणि श्रमाची बचत होते. सांख्यिकीय सॉफ्टवेअरचा उपयोग करता येतो. आणि ऑप्शन डी आहे आपलं वरीलपैकी सर्व. सो इथे ऑप्शन क्रमांक डी, कारण तंत्रज्ञानाचा जेव्हा वापर करूया तेव्हा डाटा कलेक्ट करणं, वेळही वाचता आणि संख्यात्मक माहिती सुद्धा सॉफ्टवेअरचा वापर करता येतो. नेक्स्ट आहे कोणती बाब, नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब संशोधन आराखड्यामध्ये नोंदवली जात नाही? ए संशोधनाचा विषय, बी आहे संशोधनाची साधने, सी आहे संशोधनाचं जनसंख्या किंवा न्यायदर्श आणि डी आहे संशोधनाचा निष्कर्ष. सो संशोधनाचं आपण बघतो की साधने आणि तंत्रे यांचा समावेश नसतं, इतर घटकांचं आराखड्यामध्ये समावेश जो ओके आराखड्यामध्ये इतर गोष्टींचा काय असतो समावेश आपल्याला दिसून येतो. आता बघा, विषय नोंदवावं लागतं आपल्याला, साधने नोंदवावी लागतात, जनसंख्या नोंदवावी लागतात, पण निष्कर्ष नोंदवत नाही. ठीक आहे, कारण तो कच्चा नमुना असतो. ठीक आहे, म्हणून तर ऑप्शन डी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे वर्णनात्मक संशोधन. वर्णनात्मक संशोधनात आराखडा यांचा मुख्य उद्देश काय? ए सामाजिक घटकांचं प्रयोगाद्वारे परीक्षण, बी आहे सामाजिक समस्यांचे निदान करणे, सी सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे आणि डी व्यक्ती, समूह आणि समाजाची विस्तृत माहिती देणे. तर मला सांगा, वर्णनात्मक संशोधनामध्ये आपण व्यक्ती, समूह आणि समाजाची विस्तृत माहिती देतो. ठीक. नेक्स्ट प्रश्न आहे संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखती प्रश्नकर्ता व उत्तरकर्ता यांचं भरपूर स्वातंत्र्य असते? ए अनौपचारिक मुलाखत, बी औपचारिक मुलाखत, सी आहे आपलं औपचारिक आणि अनौपचारिक मुलाखत आणि डी आहे संरचित आणि सुरक्षित मुलाखत. तर ही आहे अनौपचारिक मुलाखत, ज्यामध्ये पूर्णतः स्वातंत्र्य असतं. आहे की प्रथम पिढीच्या संगणकाच्या प्रोग्रामिंग मध्ये कोणती भाषा वापरली जात होती? आपण जनरेशन ऑफ कम्प्युटर बघतो, तर त्यामध्ये प्रथम जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये आपण काय यूज करतो? ए आहे उच्चस्तरीय भाषा, हाय लेवल लँग्वेज, बी मशीन लँग्वेज, सी विधानसभा असेंब्ली लँग्वेज आणि डी आहे मूळ सांकेतिक भाषा. सो आपण फर्स्ट जनरेशन मध्ये यूज करीत होतो मशीन लँग्वेज. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता योग्य क्रमबद्ध आहे? सो यामध्ये आपण काय बघतो? ए बीट, बाईट, केबी, एमबी, निबल, जीबी आणि टीबी. बी आहे बीट, निबल, बाईट, केबी, एमबी, जीबी आणि टीबी. थर्ड आहे सी निबल, बीट, बाईट, केबी, एमबी, टीबी आणि जीबी. डी आहे बीट, निबल, बाईट, एमबी, केबी, जीबी आणि टीबी. सो यामध्ये सर्वप्रथम काय येणार? ओके, चला. सो यामध्ये सर्वप्रथम येणार बीट. ठीक आहे. आता बीट नंतर आपण काय बघतो? निबल बनतो. निबल नंतर आपण काय बघतो? तर बाईट बघतो. बाईट नंतर आपण काय बघू? केबी बघू. केबी नंतर आपण काय बघू? एमबी बघू. एमबी नंतर जीबी बघतो. जीबी नंतर आपण टीबी बघतो. तर या अनुषंगाने आता बघा, एक योग्य उत्तर ऑप्शन बी आहे. इथे बघा, का बरं बी आहे? तर जेव्हा आपण एक बीट म्हणतो, याला बायनरी डिजिट म्हणतात. आता 4 बीट बनून काय निब्बल बनतात. 8 बीटचं एक बाईट बनेल, 124 बाईट्सचं एक केबी बनतं, 124 केबीचं एक एमबी बनतं, 124 एमबीचं एक जीबी बनतं आणि 124 जीबीचं एक टीबी बनतं. ओके, म्हणून बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे माहिती, ध्वनी, व्हिडिओ, टी ऍक्ट्स, ग्राफिक अँड ॲनिमेशन संयोजित म्हणतात. काय म्हणतात त्याला? ए मल्टी प्रोग्राम्स, बी आहे मल्टी प्रोसेस, सी आहे मल्टी फ्रेसॅट आणि डी आहे मल्टीमीडिया. सो ध्वनी आहे, व्हिडिओ आहे, टी फॅक्ट्स आहे, ग्राफिक ॲनिमेशन याला मल्टीमीडिया ऑप्शन डी म्हणतात. नेक्स्ट आहे व्हॉट इज द फुल फॉर्म? लास्ट इयरचा हा PYQ क्वेश्चन आहे. HTML याचं पूर्ण रूप काय? ए हायपरटेक्स्ट मेकअप लँग्वेज, बी हायपरटेक्स्ट मार्केटिंग लँग्वेज, सी आहे हायपरटेक्स्ट मार्क लँग्वेज आणि डी आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. सो आपण बघतो HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज ऑप्शन आपल्याला मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. ए आणि डी सेमच आहे, तर हे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतात. नेक्स्ट वन आहे रॅम काय आहे? ए नॉन व्हॉलेटाईल म्हणजे अस्थिर, बी
सेकंडरी स्टोअर म्हणजे दुय्यम संग्रह आहे. सी आहे आपला परमानंट स्टोरेज कायमस्वरूपी संचय आणि डी आहे व्हॉलेटाईल. सो आपल्याला काय दिसून येते? व्हॉलेटाईल दिसून येते रॅम. रॅमला आपण काय म्हणतो? रँडम ॲक्सेस मेमरी म्हणतो. ठीक आहे, चला. सो इथे योग्य उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट वन आहे चुकीची जोडी ओळखायचं आहे. डॉट TTF आहे फ्रंट फाईल. बी आहे डॉट WAV ऑडिओ फाईल. सी आहे JPG ग्राफिक फाईल्स आणि डॉट EXE एक्सक्लुझिव्ह डाटा फाईल. ठीक आहे, सो यामध्ये आपण काय बघत असतो? बरं, सो चुकीची जोडी आहे डॉट EXE एक्सक्लुझिव्ह डाटा फाईल्स. नेक्स्ट आहे खालील जगातील पहिले संगणक ENIAC वर्षात विकसित झाले. ए 1946, बी आहे 1914, सी आहे 1955 आणि डी आहे 1916. सो ENIAC जो आहे 1946 ला विकसित झालेला आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे ब्राउझर म्हणजे काय? एक HTML सिस्टम आहे. बी आहे एक सर्व्हर आहे. सी वेब पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी आणि पाहण्यासाठी अनुप्रयोग सॉफ्टवेअर. वेब पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी आणि पाहण्यासाठी हा सॉफ्टवेअर आहे की डी यापैकी काहीही नाही. ठीक आहे, सो ब्राउझर आपण काय बघतो? वेब पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी आणि पाहण्यासाठी हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे. सो इथे योग्य उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट आहे MIPS स्टँड फॉर फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. मिलियन्स इन्स्ट्रक्शन पर सेकंड. बी आहे मेगा इन्स्ट्रक्शन पर सेकंड. सी आहे मिलियन इंटरचेंज परफॉर्मन्स स्टँडर्ड. डी आहे मेगाबाइट इन्स्ट्रक्शन परफॉर्मन्स. सो मिलियन इन्स्ट्रक्शन पर सेकंड ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इंटिग्रेटेड सर्किट संदर्भात VLSI याचं पूर्ण रूप काय? व्हेरियंट लार्ज स्केल इंटरग्रेशन. बी आहे व्हेरी लार्ज स्केल ऑफ इंटरग्रेशन. सी आहे व्हेरियंट लार्ज स्केल ऑफ इंटरोगेशन. सी आहे व्हेरी लार्ज स्केल इंटरफेस. सो आपल्याला माहित आहे व्हेरी लार्ज स्केल फॉर इंटरग्रेशन ऑप्शन बी इथे VLSI याचं फुल फॉर्म दिसून येईल. नेक्स्ट आहे तिसऱ्या पिढीत संगणक वापरले. VLSI टेक्नॉलॉजी ट्रान्झिस्टर. सी आहे व्हॅक्यूम ट्यूब आणि डी आहे इंटिग्रेटेड सर्किट. द थर्ड जनरेशन ऑफ कम्प्युटरमध्ये आपण इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करतो ऑप्शन डी. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता भारतात विकसित झालेला पहिला सुपर कम्प्युटर आहे? सहारा टी. बी आहे सागा 220, परम युवा 2 आणि परम 8000. सो आपण बघतो की प्रथम भारतातील परम 8000 हा आहे, तर ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे. पायथन काय आहे? ए लो लेवल लँग्वेज, बी आहे हाय लेवल लँग्वेज, सी मशीन लँग्वेज आणि डी असेंब्ली लँग्वेज. सो पायथन इज अ हाय लेवल लँग्वेज. पायथन एक उच्चस्तरीय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, म्हणून बी. पाचव्या पिढीच्या कम्प्युटराचा उपयोग होत होता कशासाठी? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बी आहे TBMS, सी आहे व्यापारी सिस्टम आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो पाचव्या पिढीमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघतो, ऑप्शन क्रमांक ए बघतो. नेक्स्ट आहे ALU याचं फुल फॉर्म काय आहे? ठीक आहे, सो अमेरिकन लॉजिक युनिट. बी आहे अल्टरनेट लोकल युनिट. सी आहे अल्टरनेटिंग लॉजिक युनिट आणि डी आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट. सो ALU याचा अर्थ आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट, ऑप्शन क्रमांक डी. आता हे काय असतं? ALU हा आपल्याला दिसून येते हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे आपलं CPU जे आहे ना ते डिवाइड असतो दोन पार्टमध्ये. एक म्हणजे ALU म्हणजे अर्थमॅटिक लॉजिक युनिट असते. ठीक आहे, चला. सो इथे योग्य उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणते इनपुट युनिटचे भाग आहे? ए कीबोर्ड, बी माऊस. सी आहे ए आणि बी दोन्ही आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो आपण इथे काय बघतो? ए आणि बी हे दोनही जे आहे म्हणजे कीबोर्ड झालं, माऊस झालं, स्कॅनर झालं, मायक्रोफोन झालं,
लाईट पेन हे सगळं काय आहे इनपुट डिव्हाइसेस आहे. कम्प्युटरमध्ये आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस बघत असतो. ओके. सो नेक्स्ट आहे कम्प्युटर मेमरी याचं मुख्य भागांचे नाव काय आहे. रॅम आहे, बी रोम, ए आणि बी दोनही की डी यापैकी काहीही नाही. तर कम्प्युटर मेमरी आपण दोनही बघतो. रॅम रँडम ॲक्सेस मेमरी आणि रोम रीड ओनली मेमरी हे कम्प्युटर मेमरी आहे. ठीक. सो रॅम आणि रोम म्हणजे दोनही ए आणि बी दोनही इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे एका कम्प्युटरमध्ये एक बाईट हे सामान्यतः सामील होत असते. ए 10 बिट्स, बी 4 बिट्स, सी 8 बिट्स आणि डी आहे 16 बिट. सो एका कम्प्युटरमध्ये 8 बिट आपण बघतो. ठीक आहे. एका कम्प्युटरमध्ये एक बाईट हे सामान्यतः 8 बिट्स मध्ये समाविष्ट आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणते कम्प्युटरचे प्रोग्रामिंग भाषा नाही. बेसिक, बी फॉरटॉन, सी लेझर आणि डी आहे पास्कल. सो आपण बघतो की लेझर हे लँग्वेज नाही. बेसिक, फोरटन, पास्कल हे सगळं कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला पाहायला. चला सो क्वेश्चन आहे संप्रेषणाचा उद्देश खालीलपैकी काय असते. ए आहे औपचारिक किंवा अनौपचारिक रूपात, बी वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर नियंत्रण स्थापित करणे, सी श्रम संघटनांमध्ये प्रशासकीय व्यवस्थांमध्ये सुधार करणे, कर्मचारी संघटन प्रगती याविषयी माहिती करणे आणि डी आहे यापैकी सर्व. सो आपण कम्युनिकेशनचा मेन पर्पोज बघतो की कम्युनिकेशन औपचारिक अनौपचारिक करते होत असते. यामध्ये वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. श्रम संघटना किंवा कोणतीही प्रशासकीय व्यवस्था आपण असो संघटना असो त्यांच्या सुधारणेविषयी आपण आढावा घेऊ शकतो, माहिती घेऊ शकतो. म्हणून योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे औपचारिक संप्रेषण किती नेटवर्क किंवा प्रकार असतात. औपचारिक संप्रेषणाचे किती नेटवर्क प्रकार असतात. 1, 2, बी आहे 3, सी आहे 4 आणि डी आहे 6. सो आपण काय इथे बघत असतो की औपचारिक संप्रेषण जे आहे है ना. सो यामध्ये टोटल 6 प्रकार आहे. एकूण 6 प्रकाराचं आपण औपचारिक संप्रेषण बघतो. ज्यामध्ये आपण तारा संप्रेषण, वृत्त संप्रेषण है ना, वाय आकाराचं उलटा संप्रेषण. ठीक आहे. सो से टोटल आपण 6 प्रकारचं संप्रेषण बघत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रेप वाईन संप्रेषण किती प्रकारचे असतात. ए आहे 1, ऑप्शन बी आहे 2, ऑप्शन सी आहे 3 आणि ऑप्शन डी आहे 4. सो ग्रेप वाईन कम्युनिकेशन जे आहे ठीक आहे म्हणजे एखादी अंगूर कसं असतं ठीक आहे त्या लढीप्रमाणे हे कम्युनिकेशन चालत असतं. तर याचे टोटल 4 प्रकार आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट आहे ग्रेप वाईन संप्रेषणाला कोणत्या स्वरूपात ओळखला जातो. ए खालून संप्रेषण म्हणजे डाऊन कम्युनिकेशन, बी आहे अनौपचारिक इनफॉर्मल कम्युनिकेशन, सी आहे वरील संप्रेषण म्हणजे वरचं जे आपण अपवर्ड कम्युनिकेशन म्हणतो आणि डी आहे क्षैतिज संप्रेषण. सो ग्रेप वाईन कम्युनिकेशनला आपण इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणत असतो. कारण आपण समजा आपल्या कॉलनीच्या बाहेर गेलेलो आणि आपण आपल्या मैत्रीण ठीक आहे आपली आणखीन एक मैत्रीण या कम्युनिकेशनला जुडतं. मग आणखीन असं काय होत असते आपण अंगूरचं जे लट असतं ना सेम तशाच प्रकारचं हा कम्युनिकेशन असतं आणि हे इनफॉर्मल असतं. फॉर्मल गोष्टींचा समावेश यामध्ये केला जात नाही म्हणून याला अनौपचारिक संप्रेषण असं म्हणतात. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या संप्रेषणात उच्च अधिकारी एवं अधीनस्थ कर्मचारी यांचं संप्रेषण प्रक्रिया होत असते. ठीक आहे. उच्च अधिकारी आणि अधीनस्थ ठीक आहे यांचं जे कम्युनिकेशन होत असते त्याला आपण कोणत्या प्रकारचं म्हणतो. ए लंबवत संप्रेषण, बी आहे क्षैतिज संप्रेषण, सी आहे तिर्यक संप्रेषण आणि डी आहे यापैकी काहीही नाही. तर याला आपण म्हणत असतो लंबवत संप्रेषण. काय म्हणतो लंबवत संप्रेषण ज्यामध्ये उच्च अधिकारी आणि अधीनस्थ यांमध्ये काय होणार संप्रेषण होणार. तर याला आपण ऑप्शन क्रमांक ए म्हणणार. नेक्स्ट आहे खालीलपैकी कशाच्या अंतर्गत मनुष्य एक दुसऱ्यांच्या व्यवहारांचं मूल्यांकन तथा समस्यांचं निराकरण करीत असतो. सो ऑप्शन ए आहे आंतरवैयक्तिक संप्रेषण, बी जनसंप्रेषण, सी आंतरवैयक्तिक संप्रेषण आणि डी आहे क्षितिज संप्रेषण.
आता यामध्ये काय आहे, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींच्या व्यवहारांचं मूल्यांकन आणि समस्या काय करीत असतो, पाहत असतो. याला अ, आंतरवैयक्तिक संप्रेषण असं म्हणतात. आणि यामध्ये काय असतं, फीडबॅक असते. काय असतं, फीडबॅक असतो. ठीक आहे. सो अशा प्रकारचा हा आंतरवैयक्तिक संप्रेषण आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे, निम्नलिखित मधून संप्रेषणाविषयी कोणता कथन योग्य आहे? ए, संप्रेषण एक मार्गी किंवा द्विमार्गी प्रक्रिया आहे. बी आहे, संप्रेषण एक गतिशील प्रक्रिया आहे. सी आहे, यामध्ये किंवा याच्या माध्यमातून कोणत्याही विशेष लक्ष्याची प्राप्ती केली जाते. आणि डी, वरील पैकी सर्व. सो संप्रेषणाविषयी काय योग्य आपल्याला आहे विचारलेलं आहे. तर संप्रेषण बघा, एक मार्गी आहे ना, म्हणजे एक पर्टिक्युलर वन पर्सन स्वतःशी कम्युनिकेशन करू शकतो. तोच पर्सन इतराशी करू शकतो. म्हणजे हे झालं पहिला बरोबर आहे. ठीक आहे. हे काय आहे, डायनामाइक म्हणजे सतत चालणारी ही प्रक्रिया आहे. है ना. चल, यामध्ये या माध्यमातून कोणतेही विशेष लक्ष, आता पर्टिक्युलर काहीतरी दुसऱ्याला माहिती देणे, हे सुद्धा संप्रेषणाचा उद्देश असू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपल्याला योग्य दिसून येतात. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या संप्रेषण प्रभावी बनण्याचा माध्यम आहे? ए, टेलिफोन, बी, समाचारपत्र, सी, इंटरनेट आणि डी, वरीलपैकी सर्व. सो कोणता संप्रेषण प्रभावी करू शकतो आपण? तर डी, सर्व. ठीक आहे. टेलिफोनच्या माध्यमातून, समाचारपत्र किंवा इंटरनेट. ठीक आहे. हे सगळ्या इफेक्टिव्हली आपण कम्युनिकेट जे आहे किंवा करू शकतो. ठीक आहे. चला, नेक्स्ट वन आहे, संप्रेषणाचा प्रकार होऊ शकतो शाब्दिक, बी आहे अशाब्दिक, सी आहे ए आणि बी दोनही, आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो संप्रेषणाचा प्रकार काय असू शकतो? संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल असू शकतं. त्यामुळे व्हर्बल कम्युनिकेशन आपण बघतो आणि सोबतच नॉन व्हर्बल कम्युनिकेशन सुद्धा आपण बघत असतो. याचा अर्थ संप्रेषणाचे दोनही प्रकार होऊ शकतात, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल. म्हणून इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आपल्याला दिसून येणार. नेक्स्ट आहे, रेखीव मॉडेल कोणत्या धरणावर आधारित आहे? ठीक आहे. सो रेखीव मॉडेल आपल्याला दिसून येते, ए, ध्वनी, बी, प्रकाश, सी, संदर्भ आणि डी आहे फीडबॅक. सो रेखीव मॉडेल हा ए, ध्वनी यावर आधारित आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे, संप्रेषणाचा कोणत्या मॉडेलमध्ये प्राप्तकर्ता केवळ संदेश ग्रहण करतो? ए आहे ट्रान्झॅक्शन मॉडेल, बी आहे रेखीव मॉडेल, सी आहे इंटरनेट मॉडेल आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो संप्रेषणामध्ये जे रेखीव मॉडेल आहे त्यामध्ये एकीकडून म्हणजे जिथे प्रेषक आणि सेंडर केवळ काय करीत असतो, माहिती घेत असतो, म्हणजे फीडबॅक अथवा प्रक्रिया देत नाही, तर अशा संप्रेषणाला रेखीव मॉडेल म्हणतात. अरस्तू यांनी हे दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोण मुळात इन्स्टंट मेसेंजर आहे? ए, फेसबुक, बी, इंस्टाग्राम, सी, ट्विटर आणि डी आहे व्हॉट्सॲप. सो व्हॉट्सॲप जे आहे इन्स्टंट मेसेजिंग आहे. ठीक. सो ऑप्शन डी. नेक्स्ट आहे, जी पी आर एस फुल फॉर्म काय आहे? वायर कम्युनिकेशन सर्व्हिस, बी आहे संगणक कार्यक्रम, सी सेलफोन डिव्हाइसेस आणि डी आहे कार्डलेस कम्युनिकेशन. सो याला आपण काय म्हणत असतो? सो याला जनरल पॉकेट रेडिओ असं म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात याला? जनरल, ठीक आहे, पॉकेट रेडिओ सिस्टम असं याला म्हणतं. ओके. सो ऑप्शन क्रमांक इथे आपल्याला दिसून येईल, जनरल पॉकेट रेडिओ सिस्टम 4, ऑप्शन 4 इथे योग्य आपल्याला दिसून येते. ठीक आहे. कार्डलेस कम्युनिकेशन याला म्हणतात. बरं, नेक्स्ट वन बघा, तुम्हाला काय वाटतं वर्गातील संवाद कसा असावा? ए, कठीण असावा, बी, सर्वसाधारण असावा, सी, मनोरंजक असावा, की ऑप्शन क्रमांक डी, प्रभावी असावं? तर वर्गातील संप्रेषण कसं असावं? तर प्रभावी असावं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असावं. ठीक आहे. सो ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आहे, कल्पना करायचं आहे, आपण अशा शैक्षणिक संस्थेत काम करत आहोत जिथे लोक समान दर्जाचे आहे, इक्वल आहे सगळे. ठीक आहे. अशा संदर्भात संवादाची कोणती पद्धत सर्वात योग्य लागू होईल? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, बी आहे ऊर्ध्वगामी संप्रेषण, बी आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि क्रॉस कम्युनिकेशन. सो समान स्तरावर जर बोलत आहे, टीचर सोबत बोलत आहे, इंजिनियर सोबत बोलत आहे, सो त्याला हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असं म्हणतात. नेक्स्ट आहे, वर्गातील संप्रेषणाच्या संदर्भात दृष्टिकोन, कृती आणि देखावा
काय मानलं जातं? ए शाब्दिक संप्रेषण, बी अमौखिक संप्रेषण, बी आहे अवैयक्तिक संप्रेषण आणि डी आहे अतार्किक संप्रेषण. तर याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होणार. नेक्स्ट आहे माध्यमे म्हणून ओळखली जातात. पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ की चौथा स्तंभ. मीडिया इज नो ॲज. ठीक आहे. बरं, मीडियाला माध्यमांना कितवा स्तंभ म्हणतात? तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून याला ओळखला जातो. सो नेक्स्ट वन आहे एकाच वेळी मोठ्या संख्येने प्राप्तकर्त्यांना माहिती प्रसारण करणारा एकच स्रोत असलेल्या संप्रेषणाच्या पद्धतीला समूह संप्रेषण, बी मास कम्युनिकेशन, सी आंतरवैयक्तिक संप्रेषण आणि डी पारंपरिक संप्रेषण. सो एकाच वेळी होणाऱ्या संप्रेषणाला आपण काय म्हणणार आहोत? तर याला आपण मास कम्युनिकेशन म्हणूया. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न आहे वर्गात शिक्षक संदेश देतो आणि तो संदेश शब्द किंवा प्रतिमांच्या रूपात असतो तर विद्यार्थी त्यांचे काय करणार? ए इनकोड करणार, बी डिकोड करणार, सी आंदोलक असणार की प्रचारक असणार. सो जेव्हा वर्गात आपण शिक्षक म्हणजे टीचर हा संदेश देतो, संदेश शब्द किंवा प्रतिमांच्या रूपात असतो आणि स्टुडंट याला काय करतात? डिकोड करतात. काय करतात? डिकोड करतात. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. वर्तुळाकार संप्रेषणात एन्कोडर जेव्हा डिकोडर बनतो त्याला आवाज म्हणतात, प्रेषक म्हणतात, आलोचनात्मक म्हणतात की अभिप्राय त्याला म्हटलं जातं. तर याला काय म्हणतात? अभिप्राय, फीडबॅक म्हटलं जातं. ठीक आहे. बरं, नेक्स्ट वन आहे भारतातील पहिली बहुभाषीय वृत्तसंस्था कोणती आहे? तर ऑप्शन ए समाचार, बी API, सी आहे हिंदुस्तान समाचार, नंतर डी आहे समाचार भारती. तर हिंदुस्तान समाचार ही पहिली बहुभाषीय वृत्तसंस्था एजन्सी आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आहे वर्गात संवाद असणे आवश्यक आहे. एक शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, सामान्य केंद्रित की ऑप्शन डी पाठ्यपुस्तक केंद्रित. सो वर्गातील जे क्लासरूम कम्युनिकेशन आहे ते स्टुडंट सेंटर असणं आवश्यक आहे. त्यामुळे इथे बी योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग खालील प्रकारच्या संप्रेषणापैकी एक वर्गीकृत केले जाऊ शकते. दृश्य एक मार्गी, बी आहे दृश्य वन वे, दृश्य श्राव्य दोन वे म्हणजे टू वे कम्युनिकेशन आणि डी आहे दृश्य दोन मार्गी म्हणजे टू वे कम्युनिकेशन. सो ऑडिओ व्हिज्युअल टू वे कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे. ओके. सो ऑप्शन सी. नेक्स्ट आहे प्रभावी संप्रेषणात सहाय्यक ठरतं आर्थिक वातावरण, राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण की बहुसांस्कृतिक वातावरण. सो यामध्ये आपण बघतो की सामाजिक वातावरण जे आहे ते सहाय्यक ठरत असतात. नेक्स्ट आहे खालीलपैकी यांना आपल्याला अनुक्रमे लावायचं आहे. ए आहे स्त्रोत चॅनल संदेश रिसिव्हर, बी आहे स्त्रोत रिसिव्हर चॅनल संदेश, सी सोर्स आहे चॅनल संदेश आहे रिसिव्हर आहे आणि चॅनल आहे, डी आहे सोर्स आहे चॅनल सोर्स संदेश चॅनल आणि रिसिव्हर. सो आपल्याला काय दिसून येते? सगळ्यात पहिले सोर्स दिसून येईल. ठीक. मग मेसेज असेल काहीतरी चॅनल आणि जो मेसेज पाठवणार तो रिसिव्ह करणारा म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इथे काय आहे? योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. ठीक. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या संप्रेषणात स्थायी साक्ष मानले जाते? लिखित, बी मौखिक, सी आहे लिखित आणि मौखिक संप्रेषण आणि डी आहे यापैकी काहीही नाही. स्थायी साक्ष जे आहे परमानंट हे लिखितला मानलं जातं. लिखित म्हणजे लिहून जे असेल ना त्याला रिटन कम्युनिकेशनला. ठीक आहे. प्रूफ असतात रिटन कम्युनिकेशन. ओके. नेक्स्ट वन आहे नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की संगणक टेलिशॉपिंगच्या इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोन यासारख्या नवीन माध्यमांच्या संप्रेषण असे म्हटले जाते. ए करमणूक, बी पारंपरिक संवाद, विकासात्मक संचार आणि डी कम्युनिकेशन. सो यामध्ये आपण काय बघतो? ओके. यामध्ये आपण बघतो की ऑप्शन क्रमांक बी परस्पर संवाद याला म्हटलं जातं. अध्ययनासंबंधित नियम जाणून अध्ययन साहित्य तयार करणे संशोधनाचे उदाहरण आहे. सो बघा अध्ययन संबंधित नियम जाणून घ्यायचा आहे आणि स्वयं साहित्य तयार करायचं आहे. सो असं जेव्हा आपण करतो त्याला आपण कोणतं संशोधन म्हणणार? ए कृती, बी आहे मूलभूत संशोधन, सी आहे उपयोजित संशोधन आणि 4 आहे यापैकी नाही. इथे बघा नियम जाणून स्वतः काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत? उपयोजित संशोधनाचा अवलंब करणार आहोत. त्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. देन आहे
मूलभूत तत्वाचा दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजे डॅश संशोधन आहे. मूलभूत संशोधनाच्या दैनिक जीवनाला अनुसरण करणे. ठीक आहे. सो ए उपयोजित संशोधन, बी आहे कृती संशोधन, सी मूलभूत संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन. आता बघा दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं संशोधन करतो, तर उपयोजित संशोधन करतो. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट वन आहे वैयक्तिक पातळीवरील समस्यांचे निदान डॅश संशोधनामध्ये करतात. तर वैयक्तिक जर आपल्याला समस्या आहे तर ते सोडवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं संशोधन करणार. ठीक आहे. बरं ए बघा वैयक्तिक पातळीवरील व्यावहारिक समस्यांचे निदान ए मूलभूत संशोधनात करणार आहोत, बी कृती संशोधन, सी उपयोजित संशोधन आणि फोर्थ आहे प्रायोगिक संशोधन. आता समस्यांचे निदान म्हणजे सॉल्व्ह करायचं आहे आणि प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करतो त्यावेळी आपण ऍक्शन करणार. सो ऍक्शन म्हणजेच कोणतं कृती संशोधन आपण काय करणार आहोत इथे करणार आहोत. ओके ओके. नेक्स्ट वन आपण बघतो संशोधन निष्कर्षांचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते. ए कृती संशोधन, बी उपयोजित संशोधन, सी आहे मूलभूत संशोधन आणि डी आहे सर्वेक्षण संशोधन. सो संशोधनाच्या निष्कर्षाचे सामान्यीकरण. ठीक. यामध्ये आपण काय बघतो एखादं निष्कर्षांचं सामान्यीकरण मर्यादित आपण कृती संशोधनामध्ये मानित असतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर कृती संशोधन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा डॅश संशोधनाचा विषय होऊ शकेल. कोणता संशोधन? ए कृती संशोधन, बी उपयोजित संशोधन, सी प्रायोगिक संशोधन आणि डी आहे मूलभूत संशोधन. सो दिनेशला जर समजा एखादी समस्या अध्ययनामध्ये येत आहे तर तो काय करणार, त्याला सॉल्व्ह करणार. आता कोणतीही गोष्ट जर सॉल्व्ह करायचं आहे सो ऑब्व्हियसली त्यासाठी ऍक्शन करावं लागेल. त्यामुळे इथे आपण कोणतं संशोधन करणार, ऍक्शन रिसर्च करणार. नेक्स्ट वन सिद्धांत निर्मिती डॅश संशोधनाचे धैर्य आहे. ए मूलभूत संशोधन, बी आहे उपयोजित संशोधन, सी प्रायोगिक संशोधन आणि डी आहे कृती संशोधन. सो कोणत्या संशोधनामध्ये आपण डायरेक्ट थेअरी डेव्हलप करीत असतो तर हा आपला बेसिक प्युअर किंवा फंडामेंटल रिसर्च आहे. म्हणजेच मूलभूत संशोधनामध्ये आपण थेअरी डेव्हलप करीत असतो. नेक्स्ट डॅश संशोधन व्यापक स्वरूपाचे असते. कोणतं संशोधन व्यापक आपल्याला दिसून येतं? ए आहे मूलभूत संशोधन, बी आहे उपयोजित संशोधन, सी कृती संशोधन आणि डी ऐतिहासिक संशोधन. सो लक्षात घ्या जे आपलं मूलभूत संशोधन आहे तो व्यापक स्वरूपात आपल्याला दिसून येतं कारण त्यामध्ये थेअरी आपण डेव्हलप करतो. नेक्स्ट कृती संशोधनाचे प्रवर्तक डॅश हे आहे. ए स्टीफन कोरे, बी जॉन मिल, सी कार्ले विन आणि डी आहे गोडार्ड. सो कृती संशोधनाचे प्रवर्तक आहे स्टीफन कोरे. त्यामुळे इथे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट आहे कृती संशोधनाची कल्पना डॅश या मानवशास्त्राच्या विचारात अंतर्भूत होती. ए कोर्ले विन, बी आहे गिलफोर्ड, बी आहे बी एफ स्किनर आणि डी आहे जॉन डुई. सो कृती संशोधनाची संकल्पना आता सर्वप्रथम आपण कार्लेविन यांच्या विचारामध्ये बघतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन आहे संशोधन समस्यांची निवड करताना खालीलपैकी कोणती बाब विचारात घ्यावी. ए मार्गदर्शकाची आवड, बी खर्चाचा व कालावधीचा अंदाज, सी नवीन विषय घ्यायचं की संशोधकाची अभिरुची. मला सांगा संशोधन समस्यांची जेव्हा आपण रिसर्च करणार आणि रिसर्च करण्यासाठी आपण सर्वप्रथम काय बघणार आहोत टॉपिक निवड करताना तर आपल्याला कोणता विषय आवडतो. सो संशोधकाची अभिरुची म्हणजे इंटरेस्ट आपण बघणार आहोत. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या बाबींचा संशोधनाचा दर्जा वाढवण्यास उपयोगी होईल. ए आहे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा, बी आहे तज्ञ संशोधकांच्या मान्यता, सी गरजाधिष्ठित आणि नवीन संशोधन आणि डी आहे वरील पैकी सर्व. सो इथे बघा खालीलपैकी कोणत्या बाबींचा संशोधनाचा दर्जा वाढवणार ठीक आहे उपयोगी आहे. तर आपण बघा पीएचडी करण्यापूर्वी एक प्रवेश परीक्षा देतो हे योग्य आहे. सोबतच तज्ञ संशोधक मार्गदर्शकांची मान्यता मिळते आणि नवीन गरजाधिष्ठित आणि नवीन संशोधन यामधून बाहेर येत असतात. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे संशोधनाचा दर्जा वाढवण्यासाठी आवश्यक आहे.
नेक्स्ट वन, भारतातील राजकीय व्यवस्थेचा विकास हा डॅश संशोधन पद्धतीचा विषय आहे. ए आहे आपला वृत्त अभ्यास, बी आहे ऐतिहासिक संशोधन, सी सर्वेक्षण संशोधन आणि डी प्रायोगिक संशोधन. सो भारतीय राजकीय व्यवस्थेचा विकास हा ऐतिहासिक संशोधनाचा विकास आहे, कारण राजकीय व्यवस्थेचा अभ्यास आपण पास्ट पासून प्रेझेंट पर्यंत करणार आहोत. त्यामुळे ऑप्शन बी योग्य उत्तर आहे. प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी TAT मांडणी 1935 मध्ये डॅश यांनी केलेली आहे. ए आहे रोशार्क, बी आहे लिकर्ड आणि थर्डसन, बी आहे बोगाडस, सी आहे माटे आणि मॉर्गन. सो TAT जे आहे प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी याची मांडणी माटे आणि मॉर्गन यांनी केलेली दिसून येतं. नेक्स्ट आहे संशोधनात्मक पदवी मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा. ए प्रतिष्ठा समोर ठेवून आपण करायचं, बी आहे मानसन्मान, सी आहे पैसा आणि डी आहे संशोधन वृत्ती. मला सांगा संशोधनात्मक पदवी मिळवण्यासाठी आपण कोणता अप्रोच समोर ठेवणार आहोत. तर आपण रिसर्च अप्रोच समोर ठेवूया. ठीक आहे, म्हणून योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे. नेक्स्ट, भारतातील पंचवार्षिक योजनांचे कृषी क्षेत्रातील योगदान हा डॅश संशोधन पद्धतीचा विषय आहे. ए आहे ऐतिहासिक संशोधन, बी आहे उपयोजित संशोधन, सी सर्वेक्षण आणि ऐतिहासिक आणि डी प्रायोगिक. आता भारतात पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करायचा आहे, तर आपण पास्ट मध्ये जाणार आहोत, बरोबर. सेकंडली ह्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी पर्टिक्युलर ओपिनियन मॅटर करणार. ओपिनियन प्रत्येक व्यक्तीचा आपण घेऊ शकत नाही, म्हणून सर्वे करणार. त्यामुळे योग्य उत्तर आहे सर्वेक्षण आणि ऐतिहासिक पद्धती. नेक्स्ट वन आहे भूतकालीन घटनांचा सुसंगत वार शास्त्रशुद्ध आढावा डॅश या संशोधन पद्धतीत घेतला जातो. ए आहे प्रायोगिक संशोधन, बी आपल्याला दिसून येतं उपयोजित संशोधन, सी आहे ऐतिहासिक संशोधन आणि डी आहे मूलभूत संशोधन. सो भूतकालीन घटनांचा सुसंग शास्त्रशुद्ध आढावा आपण ऐतिहासिक संशोधनात करतो. ठीक आहे, म्हणजे भूतकालीन घटनांचं अभ्यास करण्यासाठी जी पद्धत आपण यूज करणार त्याला ऐतिहासिक संशोधन म्हणतात. नेक्स्ट वन, महात्मा फुले यांची स्त्री शिक्षणासंबंधित योगदान हा डॅश संशोधनाचा विषय आहे. ए आहे उपयोजित संशोधनाचा, बी सर्वेक्षण पद्धतीचा, ऐतिहासिक संशोधनाचा की प्रायोगिक. सो महात्मा फुले यांचं स्त्री विषयक योगदान आपल्याला अभ्यासायचं आहे. सो हा पास्ट संबंधित टॉपिक आहे ना, पास्ट मध्ये जाणार आपण, म्हणून इथे आपण कोणत्या पद्धतीचा अवलंब करणार आहोत, ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा इथे आपण अवलंब करणार. नेक्स्ट वन, ऐतिहासिक संशोधनामध्ये डॅश हा प्राथमिक स्रोत नाही, म्हणजे प्रायमरी सोर्स काय नाही. ए नाणे, बी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, सी ताम्रपट आणि डी पाठ्यपुस्तक. ऐतिहासिक संशोधन जेव्हा आपण करतो दोन प्रकारचे सोर्सेस वापरतो, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. सो प्रायमरी सोर्सेस मध्ये आपण बघतो की नाणी येणार, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येणार, ताम्रपटे येणार, ठीक आहे, डॉक्युमेंट वगैरे येईल. ठीक आहे, आणि सेकंडरी सोर्सेस मध्ये ग्रंथ येणार. ठीक आहे, बुक जे असतात ना ऑथरद्वारे लिहिलेले ते येणार. ठीक आहे, त्यामुळे पाठ्यपुस्तके हा सेकंडरी सोर्स आहे, प्रायमरी सोर्स नाही. नेक्स्ट वन, ऐतिहासिक संशोधनात कागदपत्राचा खरेपणा आणि अधिकृतता मधून तपासली जाते. ए आहे आंतरिक चिकित्सा, बी बाह्य चिकित्सा, सी आंतरिक आणि बाह्य चिकित्सा, डी आहे सर्वस्पर्शी चिकित्सा. सो ऐतिहासिक संशोधनात जेव्हा आपण कागदपत्राची अस्सलता तपासत असतो त्यासाठी आपण बाह्य चिकित्सा करतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आहे. नंतर आहे ऐतिहासिक संशोधनात माहितीतील सुसंगतपणा आणि विश्वासार्हता डॅश मधून तपासली जाते. कशातून? बाह्य चिकित्सा करून, आंतरिक चिकित्सा करून, आंतरिक आणि बाह्य चिकित्सा करून की सर्वस्पर्शी आपल्याला चिकित्सा करावी लागेल. सो यासाठी बघा, ऐतिहासिक संशोधनात माहितीतील सुसंगत आणि विश्वासाची आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला आंतरिक परीक्षण करावं लागेल, म्हणून ऑप्शन बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन, संशोधन हे गतकाळाशी संबंधित आहे. कोणते? प्रायोगिक संशोधन,
उपयोजित संशोधन, सर्वेक्षण संशोधन की ऐतिहासिक संशोधन? जे पास्ट रिलेटेड आहे तो ऐतिहासिक हिस्टोरिकल रिसर्च आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संशोधनात कार्यकारण संबंधांवर जोर देते? ए ऐतिहासिक संशोधन, बी वर्णनात्मक संशोधन, सी आहे तत्वज्ञानात्मक संशोधन आणि डी प्रायोगिक संशोधन. सरळ प्रश्न आहे, कार्यकारण संबंधांवर जोर देणारा कोणता संशोधन आहे म्हणून. सो ऑब्व्हियसली इथे आपल्याला प्रायोगिक संशोधन दिसून येतं, जो कार्यकारण कॉज आणि इफेक्ट ज्यामध्ये आपण अभ्यास करतो. नेक्स्ट, संशोधक माहिती संकलनाची साधने खालीलपैकी कशाला अनुसरण निवडतो? ए संशोधकाचे स्वमत, बी आहे मार्गदर्शक अभिप्राय, सी संशोधनाचे उद्दिष्टे आणि संशोधना संबंधित परिकल्पना. ठीक आहे. सो माहिती संकलन करण्यासाठी आपण कोणती साधन अवलंब करीत असतो? तर सर्वप्रथम आपण आपल्या संशोधनाचे उद्दिष्टे जाणून घेणार आहोत. उद्दिष्ट जे आहे ना, ऑब्जेक्टिव्ह सेट करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन सी योग्य आहे. घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा डॅश हा स्रोत आहे. ए हा प्राथमिक आहे, बी दुय्यम आहे, सी प्राथमिक आणि दुय्यम दोन्हीही आहे की प्रामाणिक आहे? बरं, मला सांगा, घटनेस साक्षी नाही, ठीक आहे, अशा व्यक्तींकडून आपण काय करीत आहोत? माहिती मिळवत आहोत. सो ऑब्व्हियसली हा सेकंडरी सोर्स होणार, कारण तो व्यक्ती स्वतः तिथे उपस्थित आहे का नाही, म्हणून योग्य उत्तर आपलं बी असणार. नेक्स्ट, कार्बन 14 पद्धती ऐतिहासिक संशोधनाचं डॅश मी माशेशी संबंधित आहे. कोणतं? ए बाह्य, बी आहे आंतरिक, सी आंतरिक आणि बाह्य आणि डी आहे वरीलपैकी 14. सो कार्बन 14 हे बाह्य, ठीक आहे, एखादी पुरातात्विक अवशेषावर समजा या पद्धतीचा वापर करतात, म्हणून ऑप्शन ए योग्य आहे. लेखकांचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश मीमांसेवर तपासला जातो. ए आंतरिक, बी बाह्य, सी आंतरिक आणि बाह्य आणि डी आहे सर्वस्पर्शी. सो लेखकांचं लेखन हेतू जे आहे ते आपण लेखकांचं लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनामध्ये आंतरिक मीमांसेद्वारे तपासला जातो, त्यामुळे ए योग्य उत्तर आहे. ऐतिहासिक संशोधनात योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. ए समस्या विधान करणे, गृहीतकांची मांडणी करणे, माहिती संकलन, माहितींचे आंतरिक आणि बाह्य मीमांसा, डी आहे यानंतरचा संशोधनाचे निष्कर्ष. नेक्स्ट, गृहीतके, समस्या विधान, माहिती चिकित्सा, माहिती संकलन, निष्कर्ष. सी आहे समस्या विधान, माहिती विश्लेषण, माहितीचे संकलन, निष्कर्ष. चौथा आहे समस्या विधान करणे, बाह्य आंतरिक मीमांसा, माहिती संकलन करणे आणि निष्कर्ष काढणे. मला सांगा, सर्वप्रथम आपण एखादी समस्या घेणार, नंतर त्याविषयी हायपोथेसिस निर्माण करणार, डाटा कलेक्ट करणार, डाटा योग्यरित्या म्हणजे आपण हे करतो, ॲनालाइज करतो, तर डाटा ॲनालाइज करणार, शेवटी आपण निष्कर्ष मांडणार, म्हणून पायऱ्या ठरतात ऑप्शन ए. नेक्स्ट, ऐतिहासिक संशोधनाच्या या पायरींमध्ये संशोधकाचा कस लागतो. ए समस्येचे विधान करण्यामध्ये, बी आहे गृहीतकांच्या मांडणी करण्यात, आंतरिक आणि बाह्य मीमांसा आणि डी आहे संशोधनाचे निष्कर्ष. ऐतिहासिक संशोधन करीत असताना सर्व प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याचं ॲनालाइज करणं कठीण असतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी. खालीलपैकी कोणत्या संज्ञेला ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप स्पष्ट करता येईल? ए उदग्र, बी आहे तिर्यक छेदात्मक, सी उदग्र आणि तिर्यक छेदात्मक आणि डी आहे यापैकी नाही. सो हे आहे उदग्र. पर्यावरण कायदा केव्हा मंजूर झाला? ऑप्शन ए 1985, ऑप्शन बी 1986, ऑप्शन सी 1995 आणि ऑप्शन डी आहे 1996. सो पर्यावरण कायदा आपण बघतो की मंजूर झाला आहे 1985 ला. ठीक आहे, त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट वन आहे इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ए तमिळनाडू, बी कर्नाटक, सी केरळ, डी आहे तेलंगणा. सो इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य जे आहे हे आपण बघतो की याचं सो हा जो अभयारण्य आहे ते तमिळनाडू मध्ये आपल्याला अवस्थित दिसून येतं. ठीक. नेक्स्ट वन आहे जागतिक जलदिन आपण कधी सेलिब्रेट करीत असतो? सो जागतिक जलदिन 21 मार्च, ऑप्शन ए, ऑप्शन बी 22 मार्च, ऑप्शन सी 23 मार्च आणि ऑप्शन डी 24 मार्च.
सो आपण बघतो की जागतिक जल दिन म्हणजे जल जे आहे, ठीक आहे, पाणी याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण बघतो की जागतिक जल दिन आपण सेलिब्रेट करीत असतो. कधी तर 22 मार्चला. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. नेक्स्ट वन, सन 2022 पर्यंत भारत सरकारच्या हवामान बदल कृती आराखड्यांची उद्दिष्टे: ए 50 गिगावॅट पवन ऊर्जा, बी 100 गिगावॅट पवन ऊर्जा, ऑप्शन सी 175 गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा आणि ऑप्शन डी आहे 150 गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा. सो आपल्याला दिसून येतं की केंद्र सरकारने 2022 पर्यंत जे आहे 175 गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचं उद्दिष्ट ठेवले होते. ज्यामध्ये सौर ऊर्जेपासून जर आपण ऊर्जा बघितली तर 100 गिगावॅट, वाऱ्यापासून 60 गिगावॅट आणि जैव ऊर्जेपासून 10 गिगावॅट आणि लघु जलविद्युतापासून 5 गिगावॅट ऊर्जा समावेश करण्यात आलेला होता. सो अशा पद्धतीने इथे ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट वन आपण बघतो, खालीलपैकी कोणती मोहीम हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा अंतर्गत एक नाही? ए राष्ट्रीय जल मिशन, बी राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता सुधार अभियान, ऑप्शन सी ग्रीन इंडिया मिशन आणि डी राष्ट्रीय घनकचरा व्यवस्थापन अभियान. सो मी तुम्हाला पूर्वीचे जेव्हा आपण थेरिकल भाग बघितलं तेव्हा हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा याविषयी आपण बघितलेला आहे. तर त्यामध्ये राष्ट्रीय जल मिशन, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता सुधार अभियान आहे, ग्रीन इंडिया मिशन आहे, पण ऑप्शन डी याचा समावेश नाही, राष्ट्रीय घनकचरा व्यवस्थापन अभियान. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवामान बदलांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारची किती राष्ट्रीय मिशन आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 12 आणि ऑप्शन डी आहे 17. सो हवामान बदलासाठी म्हणजे हवामान क्लायमेट चेंज जे आहे त्यावर तोडगा म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय मिशन मध्ये टोटल किती मिशन समावेश केलेला आहे? तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक बी 8 मिशन समावेश केलेले आहे. नेक्स्ट आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल पारित झाला, ऑप्शन ए 1985, ऑप्शन बी 1986, ऑप्शन सी 1987 आणि ऑप्शन डी 1990. सो ओझोनचं शरण यासाठी कारणीभूत असणाऱ्या पदार्थांचं वापर, ठीक आहे, कमी करावे ना, जेणेकरून ओझोन शरण होईल किंवा ओझोनचं रक्षण होईल यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालेला आपल्याला दिसून येतो. तर कधी झालेला आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल? तर ऑप्शन क्रमांक सी 1987 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालेला आहे. पर्यावरण दिवस आपण साजरा करतो कधी? 29 डिसेंबर, बी 15 मे, सी 5 जून आणि डी आहे यापैकी नाही. तर पर्यावरण दिवस हे आपण बघतो की पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पर्यावरण दिवस साजरा केला जातो कधी? तर 5 जूनला. नेक्स्ट वन आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात जलवायू परिवर्तन यावर राष्ट्रीय कार्ययोजना घोषित झाली? ए आहे 2008, बी 2005, सी आहे 2003 आणि डी आहे 1998. सो राष्ट्रीय जलवायू परिवर्तन यावर आपण बघतो की 2008 मध्ये जे आहे कार्ययोजना घोषणा करण्यात आलेली आणि त्यावेळी आपण बघतो की प्रधानमंत्री जे होते डॉक्टर मनमोहन सिंग, 30 जून 2008 ला घोषणा करण्यात आली. कुठून? तर नवी दिल्ली येथून जलवायू परिवर्तन आणि राष्ट्रीय कार्ययोजना यांचा शुभारंभ 2008 मध्ये होताना आपल्याला दिसून येतात. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिली आंतरराष्ट्रीय पृथ्वी शिखर परिषद कोठे घेण्यात आली? ए क्योटो, बी आहे रिओ डी जेनेरियो, सी आहे नवी दिल्ली आणि डी आहे न्यूयॉर्क. सो पृथ्वी शिखर परिषद जी आहे रिओ ब्राझीलचं शहर आहे रिओ डी जेनेरियो या ठिकाणी झालेलं आहे. तर ऑप्शन बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1992 मध्ये पृथ्वी शिखर संमेलन परिषद डॅश येथे आयोजित केली गेली? ए चीन, बी कॅनडा, सी भारत आणि डी आहे ब्राझील. सो यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक, की संयुक्त राष्ट्र पर्यावरण आणि विकास परिषद जी आहे ज्याला आपण पृथ्वी शिखर संमेलन म्हणतो, जी झालेली आहे ब्राझील येथील शहर आहे रिओ डी जेनेरियो म्हणजे ब्राझील मध्ये हे झालेलं आपल्याला
दिसून येतं. नेक्स्ट आहे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC किंवा FCC ला डॅश म्हणून ओळखलं जातं. काय म्हणतात याला? क्योटो प्रोटोकॉल, बी ग्लोबल समिट, सी व्हिएना परिषद आणि ऑप्शन डी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. सो याला काय म्हटलं जातं? सो याला म्हटलं काय जातं? ग्लोबल सबमिट म्हणलं जातं. ठीक आहे, कारण UNFCCC 21 मार्च 1994 मध्ये 197 देशांनी याला मान्यता दिलेली. ठीक, सो याला म्हटलं जातं ग्लोबल सबमिट, याला लक्षात घ्यावं लागेल. नेक्स्ट आहे 1992 ब्राझील मधील रियो दी जेनेरो येथे झालेल्या UNCDE म्हणजेच अर्थ समिट मध्ये कोणत्या घोषणेवर स्वाक्षरी झाली? ए एजेंडा 39, बी एजेंडा 19, एजेंडा ऑप्शन सी एजेंडा 22 आणि डी आहे एजेंडा 21. सो इथे व्हेरी करेक्ट आपल्याला दिसून येतं की हे जे परिषद आहे यामध्ये UNCED ओके UNCED यामध्ये एजेंडा 21 जो आहे तो पारित झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे कार्टाजेना प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? ए जैव सुरक्षा करार, बी प्रदूषण, सी ओझोन हळूहळू ऱ्हास आणि डी आहे हवामान बदल. सो आपल्याला कार्टाजेना प्रोटोकॉल जे आहे ते दिसून येते. जैवविविधता सुरक्षेसाठी कार्टाजेना प्रोटोकॉल झालेला आहे. ठीक, हा प्रोटोकॉल जे आहे 2003 मध्ये अंमलात आलेला. नागोया प्रोटोकॉल कधी अवलंबिण्यात आले? ए 2010, बी 2011, सी 2012 आणि डी 2013. सो नागोया प्रोटोकॉल आपण बघतो की झालेला आहे 2010 मध्ये. ठीक, सो लक्षात घ्या नागोया कधी झालेला आहे? 2010. नेक्स्ट आहे क्योटो प्रोटोकॉल या वर्षी लागू करण्यात आला. ए 2005, बी 1997, सी आहे 2000 आणि डी आहे 2002. सो क्योटो प्रोटोकॉल, ठीक आहे, यामध्ये हरित वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी म्हणजे मर्यादित करण्यासाठी युनायटेड नेशन इन्स्टिट्यूट ऑन क्लायमेट चेंज आहे ना 1997 मध्ये स्वीकारण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. सो इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल क्योटो प्रोटोकॉल 2005 मध्ये झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे, सो क्योटो प्रोटोकॉल ऑप्शन ए. नेक्स्ट वन आहे क्योटो प्रोटोकॉल नियमानुसार खालीलपैकी कोणते प्रदूषक 6 प्रदूषकांपैकी एक आहे? ए आहे पेर फ्लुरो कार्बन, बी क्लोरीन, सी फॉस्जिन आणि डी आहे कार्बन मोनोऑक्साइड. सो क्योटो प्रोटोकॉल या अंतर्गत आपण बघतो की पेर फ्लुरो कार्बन जे आहे हे 6 प्रदूषकांपैकी एक आहे. आता हे 6 प्रदूषक कोणते आहेत तर बघा, मिथेन कार्बन डायऑक्साइड आहे, नायट्रस ऑक्साइड आहे म्हणजे N2O आहे, परफ्लोरोकार्बन आहे, हायड्रोफ्लोरोकार्बन आहे, सल्फर हेक्साफ्लोरो राईड आहे. आंतरराष्ट्रीय स्वैर आघाडी स्थापन करण्यासाठी संयुक्तपणे कोणी पुढाकार घेतला? ऑप्शन ए अमेरिका आणि भारत, ऑप्शन बी भारत आणि फ्रान्स, सी आहे स्वीडन आणि भारत आणि डी आहे भारत आणि चीन. सो हे आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन याविषयी आपण बघतो की भारत आणि फ्रान्स यांच्या पुढाकाराने सुरू झालेला आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या करारानुसार जागतिक सरासरी तापमान वाढ 2 अंश सेल्सिअसच्या खाली मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला? ए ऑप्शन पॅरिस करार, बी क्योटो प्रोटोकॉल, सी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि डी रिओ शिखर संमेलन. सो यामध्ये योग्य उत्तर आहे पॅरिस करार, ऑप्शन क्रमांक ए. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.